अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. यशवंत वंशा बहुभूष विले, भूदेव संता सदा तोष विले. जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरु गोपाळराया. मागे आपण 2 भाग या प्रवचनाच्या सेवेच्या मालिकेमधलं हे 3रं प्रवचन आता आपण या ठिकाणी करायला लागलो आहोत. तुका आकाशा एवढा असा आपण विषय घेतला. मागे दोन भाग आपण केले. आता येतं ऐकायला. त्या 2 भागापैकी पहिल्या भागामध्ये ज्या संप्रदायाने तुकारामांना परिपुष्ट केलं त्या संप्रदायाचा आपण आढावा घेतला. वारकरी संप्रदाय काय आहे आणि कसा आहे याच्या संबंधीचं आपण चिंतन त्या माध्यमातून पहिल्या भागामध्ये केलं. दुसरा जो आपला भाग होता त्या दुसऱ्या भागामध्ये आपण तुकारामांचं आयुष्य काय आहे, चरित्र काय आहे, लौकिक आणि अलौकिक अशा दोनही प्रकारच्या चरित्राचा त्यांचा आम्ही अंदाज घेतला आणि बघितलं की कशा पद्धतीने माणसाचा देव होतो. कारण तुकाराम हे शेवटी देव झाले, देवस्वरूप झाले, सदैव वैकुंठाला गेले. त्यांना आपल्यासारखं मरण नाही आलं. ते आलेही स्वतःच्या मर्जीनी, आलो याची कारणाशी म्हणत, आणि गेले देखील स्वतःच्या मर्जीनी की नको आता अति हे लौकिक वाढायला लागलेलं आहे आपलं आणि या वाढलेल्या लौकिकामध्ये आता इथे राहणं योग्य नाही असं समजलं तुकारामांनी आणि त्यांनी त्यांचा अवतार त्या ठिकाणी संपवला. त्या चरित्राचा पण आपण थोडा आढावा घेतला. मला ही प्रवचन मालिका सुरू केल्यानंतर मी साधक आहे, मी काही त्यातला फार मोठा अभ्यासू असा काही नाही आहे, पण आता लक्षात यायला लागलेलं आहे की हे एकच विषय जे आहेत ते 10-10 भागाचे विषय आहेत. वारकरी संप्रदाय 10 दिवस सांगितला पाहिजे, तुकाराम 10 दिवस सांगितले पाहिजेत, पण आपण त्याला जेवढं सिंक्रोनाइज करता येईल, जोडता येईल एकमेकाच्या बरोबर, जेवढं कंडेन्स करता येईल तेवढा त्याचा आपण प्रयत्न करतोय. मग मी असा विचार केला की ही जी प्रवचन सेवा व्हायला लागली ती बरोबर व्हायला लागली का? जर आपण कमी सांगतोय, जर आपण विस्तार करत नाहीयेत तर मग हे कमी पडतंय का थोडं? तर मी दुसऱ्या बाजूने विचार केला की प्रवचनामध्ये समग्र तुकारामांचं दर्शन तुम्हाला घडवायची माझी शक्यताही नाही आहे, तेवढी माझी क्षमताही नाही आणि तो माझा उद्देशही नाही आहे. श्री तुकारामांच्याकडे बघावं तुम्ही, त्यांच्याकडे बघावं वाटणं, त्यांच्या संबंधीचं चिंतन करणं, त्यांच्या संबंधीच्या साहित्याला बघणं, त्यांच्या संबंधी कुठे प्रवचन कीर्तन गावामध्ये कुण्या महात्म्याचं असेल तर त्याला जाण्याची मनामध्ये इच्छा उत्पन्न होणं आणि आपल्या अडचणीच्या प्रसंगामध्ये तुकाराम कसे वागले होते त्या परिस्थितीमध्ये याचा थोडा विचार तुमच्या मनामध्ये येणं, एवढं जरी साध्य झालं तरी ह्या सगळ्या प्रवचन सेवेचा आपल्याला लाभ झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्या अर्थाने संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण वारकरी संप्रदाय बघितला, संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण तुकारामांचं जीवनचरित्र बघितलं. आता या भागामध्ये आपण तुकारामांच्या गाथेची पार्श्वभूमी बघणार आहोत. कुठल्या पार्श्वभूमीवरती गाथा तुकारामांनी लिहिली, ती गाथा लिहित असताना त्याचं प्रयोजन काय होतं, कुठल्या गोष्टी प्रमाण मानून तुकारामांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं, कुठल्या विषयांच्या संदर्भामध्ये तुकाराम व्यक्त झाले. अशा अर्थाने एक 4-5 भाग आहेत या प्रवचनाचे. ते 4ही-5ही भाग आपण याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक प्रश्न सामान्यतः सगळ्यांच्या मनामध्ये असा येऊ शकतो की वेदांनी सांगितलेलं आहे, उपनिषदांनी सांगितलं, श्रुतींनी सांगितलं, स्मृतींनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं, मग पुन्हा ज्ञानदेवांनी वेगळं काय सांगितलं? तुम्ही तर म्हणता की पुन्हा ज्ञानदेवांनी वेदांचीच भाषा बोललेली आहे. मग एकनाथ महाराज वेगळं काय बोलले? तर एकनाथ महाराज पण वेद उपनिषदाला घेऊनच पुढे बोललेले आहेत. मग तुकाराम वेगळं काय बोलणार आहेत? तर तुकाराम देखील वेद उपनिषदाला धरूनच बोलणार आहेत. आणि अगदी अलीकडचे ज्यांना आपण जोग महाराज म्हणतो, मामासाहेब दांडेकर म्हणतो, हे कशावरती बोलले? तर वेद वाङ्मयाला धरूनच बोललेले आहे. मग वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, पुराण याच्या पलीकडे जर हे लोक जाणार नसतील तर मग ह्यांच्या पुन्हा पुन्हा बोलण्याला अर्थ काय उरतो? कशासाठी हे पुन्हा पुन्हा बोलतात? असा एक साहजिक प्रश्न आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या येऊ शकतो. त्या प्रश्नांचं उत्तर आपण आधी बघितलं पाहिजे. मुळामध्ये वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, पुराण हे सगळं जे आहे ना कल्याणाचा विषय आहे आणि कल्याणाचा विषय वारंवार सांगावा अशा प्रकारचं शास्त्र आहे, जी चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग आई दरवेळेला मुलाला म्हणलीच नसती ना की ताटावरून उठताना खाली खरकटं पडलंय का बघ बाळा, रोजही म्हणायला लागली ना. त्याची सवय लागली तरी म्हणायला लागली, सवय लागली नाही तरी म्हणायला लागलेली आहे. दूध पिल्यानंतर त्या बाळाचं तोंड पुसलं पाहिजे, त्याच्या ओठावरती त्याचे डाग नसले पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आई दररोज धरायला लागलेली आहे. त्याला बाळ होईपर्यंत धरायला लागलेली आहे. त्यालाही बाळ व्हायला लागले आता खरं पाहिलं तर, पण पुन्हा त्याला म्हणायला लागले की नाही तोंड पुसून घे थोडं तुझं. चांगले विषय, कल्याणाचे विषय हे वारंवार लोकांच्या समोर आले पाहिजे. कशासाठी? त्याचं मनोबल दृढ होण्यासाठी ते विषय सगळे त्याच्या समोर वारंवार आले पाहिजे. म्हणून मग तुकारामांच्या पासून ते ज्ञानेश्वरांच्यापर्यंत उलटी गिनती आपण करत गेलो आणि लक्षात घेतलं की हे काय बोलले लोक सगळे? तर वेद, उपनिषद, श्रुती, स्मृतीच्या पलीकडे हे लोक बोलले नाहीत. परंतु का बोलले? तर कल्याणाचा विषय असतो आणि तो वारंवार आपल्याला बोलावा लागतो.
दुसरी एक गोष्ट अशी आहे की काळाच्या नुसार भाषा बदलत जाते. आता वेद म्हणजे उदाहरण आपण आपलेच घ्यायचे आहेत सगळे. जेव्हा मी विचार केला की वेद आणि तुकाराम यांचा परस्पर संबंध कसा जोडायचा आहे, मग वेद उघडून बघितला, ऋग्वेद काढला, ऋग्वेदामधल्या ऋचांच्या पहिल्या एक दोन शब्दांमध्येच अडखळलो आणि ते ठेवून दिलं आणि त्याच्या भाषांतराकडे वळलो की नाही, भाषांतरात काय म्हणलेलं आहे बघूया. आता जो या विषयामध्ये आहे, ज्याला या विषयाची थोडीफार जाणीव झालेली आहे, अशा माझ्यासारख्याला त्या वेदांच्या ऋचा वाचणं शक्य नाही. तर सामान्य माणसाकडून, सामान्य या अर्थाने की ज्यांनी कधी या साहित्याचा आस्वादच घेतलेला नाही, अशा माणसाला ते वेदवाङ्मय समजून पचवून त्याच्याप्रमाणे आचरण करणं शक्य होत नाही. काळानुसार भाषा बदलते. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर माझे आजोबा ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे आणि त्या पारायणाची पद्धत अशी होती की जेवण खावण काय लोक आले तर त्यांच्याशी बोलणं, आपले शरीर धर्म सगळे करायचे आणि उरलेला सगळा वेळ पारायणच असायचं. उरलेला जेवढा वेळ आहे तेवढं ज्ञानेश्वरीचं पारायण असायचं. कुणाकडे मित्राकडे जायला लागले तरी पण ते काखेमध्ये ज्ञानेश्वरी घेऊन आपले निघायचे. ती ज्ञानेश्वरी आणि ते हे अतूट नातं त्यांच्या मृत्यूपर्यंत संपलं नाही. आता हे जे आजोबा होते हे पेशाने शेतकरी होते, फार विद्वान नव्हते, कीर्तन प्रवचनं ऐकायचे, त्याच्या पलीकडे त्यांना व्यासंग नव्हता या संत साहित्याचा किंवा अध्यात्माचा, पण ते सातत्याने चालायचं. दुसऱ्या बाजूला माझे वडील होते जे सातत्याने कीर्तन प्रवचन करायचे, लोकांना ज्ञान सांगायचे, तो त्यांचा अधिकार पण होता आणि ते सांगायचे. आणि मग रात्री 11-12 वाजता एखाद्या गावावरून कीर्तनावरून आले की त्या दोघांच्या गप्पा जमायच्या, वडिलाच्या आणि मुलाच्या. मी लहान होतो, माझ्या वडिलाला न्यूरोलॉजीचा प्रॉब्लेम होता, त्यांना चालताना चक्रा येत होत्या. मग त्यांचा हात धरून जायसाठी म्हणून मी कीर्तनामध्ये त्यांच्यासोबत गेलो. म्हणजे माझं प्रयोजन कीर्तन ऐकणं हे कधीच नव्हतं, त्यांना सोबत पाहिजे म्हणून मी जात होतो. आता संध्याकाळी आल्यानंतर एक दिवस गप्पा मारत असताना कुठली तरी ओवी घेतली होती, काहीतरी त्यांनी घेतला संदर्भ आणि आपल्या वडिलाला त्यांनी विचारलं की ते त्यांना अप्पाराव म्हणायचे की अप्पाराव, आता तुमचं तर किती काहीतरी त्यावेळेला 465 की काहीतरी पारायणं त्यांची झाली होती. ते मागे नोंद पण होत्या, सगळ्या नोंदी होत्या, तेवढं त्यांना लिहिता येत होतं. जुन्या काळामधले पांडे होते त्यामुळे ते लेखनाचा त्यांना तो सराव होता. सगळ्या नोंदी केल्या होत्या आणि त्यांनी सहज विचारलं की अप्पाराव, तुम्हाला तर आता ज्ञानेश्वरी सगळीच कळाली असेल म्हणले. यांना असं वाटलं की आपण सगळं जे काही बघतोय कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने आपल्याला जर एवढं कळालेलं आहे तर हे तर आता काय 500च्या जवळपास पारायणं झाली, तर रात्रंदिवस ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे. तर त्यांनी सोप्या भाषेत उत्तर दिले, म्हणाले कळालं असतं तर पुन्हा पुन्हा कशाला वाचत बसलो असतो. हे कळत नाही, पुन्हा पुन्हा वाचावं लागतं. आणि म्हणून मग संत त्या त्या अवतारामध्ये त्या त्या पद्धतीने आपल्या विषयाची पुन्हा पुन्हा मांडणी करत जातात, कारण तो कल्याणाचा विषय असतो. काळानुसार भाषा बदलते, काळानुसार समाज बदलतो, काळानुसार समाजाची समज बदलते, आकलन बदलतं, भावना बदलतात. हे सगळं बदललेलं असताना पुन्हा तोच विषय लोकांच्या समोर मांडण्याची भूमिका संतांना जाणीवपूर्वक घ्यावी लागते. म्हणून संत पुन्हा पुन्हा एकच विषय, एकच प्रामाण्य घेऊन स्वतःला व्यक्त करत असतात. आता गंमत आहे की परमार्थ हा जो विषय आहे, हा सगळा विषय काय आहे, परमार्थ आहे. रेसिपी शिकवत नाही येत आपण, काय गोष्ट कशी करावी आणि कशा पद्धतीने चविष्ट पदार्थ होईल हे नाही शिकवत आहे आपण परमार्थ शिकवतो इथे. म्हणजे संतांच्या भाषेमध्ये बोलायचं तर भगवद्गीता काय परमार्थ शिकवणं आहे, ज्ञानेश्वरी परमार्थ शिकवणं आहे, तुकारामांची गाथा परमार्थ शिकवणारी आहे. जी कुठले ग्रंथ आहेत आध्यात्मिक ते परमार्थ शिकवणारे ग्रंथ आहेत. आणि परमार्थाचं आपल्या जीवनामधलं स्वरूप जे आहे ते पथ्यासारखं आहे. पथ्य जसं असतं की डॉक्टरकडून जाऊन आलो आपण आणि डॉक्टरला विचारलं की आता हे सगळं झालं, तुम्ही गोळ्या बिळ्या दिल्या, निदान केले, सगळं झालंय, आता आम्हाला सांगा आता आम्ही काय खावं आणि काय खाऊ नये. मग डॉक्टर म्हणतात थांबा, तुम्हाला आता तेलकट खायचं नाही, आंबट खायचं नाही, गोड खायचं नाही, काय 4-5 प्रकारच्या याद्या डॉक्टर करून देतो. ते झालं पथ्य. आणि काय खायचंय त्याची यादी मग ती करायची गरज नाही, एवढं सोडून तुम्ही सगळं खा म्हणतात. काही ते यादीबिदी करायची गरज नाहीये. संसारामध्ये जेव्हा आपण परमार्थाचं चिंतन करतो तेव्हा परमार्थ सगळा पथ्य आहे, चांगल्या अर्थाने पथ्य आहे आणि इकडचं सगळं तुम्हाला घ्यायचं आहे. आता पथ्य जे असतं ना ते तुम्हाला पुन्हा पुन्हा घ्यावं वाटतं. ताटावर बसल्यानंतर मग ते लोणचं तरी वाढा, तरी घरातल्या बायका प्रयत्न करतात की त्या पंक्तीमध्ये कुणालाच लोणचं देत नाहीत. नको बाबा, त्यांना बघितलं तर खावायला वाटेल आणि मग ते मागतील म्हणून ते पथ्याची काळजी घेतात. पण काय आहे, पथ्य माणसाला पाळावं वाटत नाही, हा माणसाचा स्वभाव आहे. मग ह्या परमार्थाच्या सगळ्या पथ्य असणाऱ्या गोष्टी आहेत. द्वेष करायचा नाही, मत्सर करायचा नाही, मोह धरायचा नाही, वैराग्य मनामध्ये बाळगायचं आहे, संपत्ती संचय करायचा नाहीये, दुसऱ्यांबद्दल दुष्ट वासना मनामध्ये ठेवायची नाहीये. हे सगळं पथ्य आहे परमार्थामधलं. आणि मग हे परमार्थ जर पथ्याचा विषय असेल तर पथ्य वारंवार सांगावंच लागतं. सकाळी उठल्याबरोबर ते माणूस जो काही दवाखान्यातून जाऊन आलेला आहे त्याची भूमिका असते की सकाळी उठल्यावर आज काय आहे. आमच्याकडे माझ्या गावाकडे शब्द त्याला आकार शब्द आहे. आकाराचा अर्थ आहे स्वयंपाकामधला इन्स्टन्स ऑफ अट्रॅक्शन, ज्याला आजच्या स्वयंपाकातलं अट्रॅक्शन काय आहे.
बासुंदी आहे, गुलाबजाम आहेत, भजे आहेत, काय अजून थालपीठ आहे, धपाटा आहे, काहीतरी आहे. मग ते सकाळी उठल्याबरोबर तो माणूस विचारणार की आज आकार काय आहे. मग घरातून काहीतरी आवाज येणार की आज आकार म्हणजे भजे करायचे ठरवलेलं आहे. असं तसं तो सकाळी त्याला पथ्य विसरून विचारतो आज आकार काय आहे. आणि मग ती माता घरामध्ये त्याला सांगते की आकार बिकार काही नाही आहे, तुम्हाला पथ्य आहे, हे पथ्य तुम्हाला पाळलं पाहिजे. ती आई जे सांगते ना ते संत पुन्हा 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 रोज रोज आपल्याला सांगतात. म्हणून त्यांना त्या त्या काळामध्ये पुन्हा पुन्हा साहित्याची निर्मिती करावी लागते. एकच विषय पुन्हा पुन्हा त्याला सांगावा लागतो. अपथ्य संसार आहे आणि पथ्य परमार्थ आहे. पथ्य पाळायचं आहे आणि अपथ्याचा विचार करायचा नाही आहे. अशा अर्थाने असल्यामुळे काय पथ्य आहे आणि काय अपथ्य आहे हे त्या त्या काळामध्ये सांगावं लागतं. आणि अलीकडे तर फारच सांगावं लागतं, कारण जेव्हा पथ्य आणि हे सगळं काय तो आयुर्वेद संहिता ज्यांनी कोणी लिहिली, त्या आयुर्वेद संहिता लिहिणाऱ्यांनी जो कोणी आहे तो सुश्रुत कोण आहे, अजून कोण आहे, ते सगळे ज्यांनी आयुर्वेद संहिता लिहिली त्या संहितेमध्ये पिझ्झा पण नव्हता, बर्गर पण नव्हता, डोनेट पण नव्हतं, वडापाव पण नव्हता. त्यामुळे ते पदार्थ सुटलेले आहेत. मग हे सुटलेले पदार्थ पथ्यामध्ये टाकायला कुणीतरी लागेल ना. मग हे संत ते सगळं काम करतात की अरे ते तर पथ्य आहे ते त्यांनी सांगितलेलं, परंतु काळानुरूप ही देखील पथ्याची लक्षणं आहेत, ही पथ्य तुला पाळायची आहेत. असा प्रत्येक वेळेला पुन्हा पुन्हा सांगणे, पुनरुक्ती करणे, पुन्हा पुन्हा आठवण करून देणे हा भाव त्याच्यामध्ये असल्यामुळे संत महात्मे एकच विषय, एकच प्रमाण, एकच भूमिका त्या त्या काळामध्ये पुन्हा पुन्हा आपल्यासमोर मांडतात. म्हणून ते आपण केलं पाहिजे. कारण काय होतं, तुकारामांच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते की गोड परमार्थ कडू झाला. परमार्थ गोड आहे म्हणाले, पण तो कडू झाला. विषय व्याधीचा उफाडा, हरिकथेचा घेऊनी काढा, ऐसा रोग देऊनी का गाढा. हा जो रोग आहे तुम्हाला, भवरोग लागलेला आहे, संसाराचा रोग लागलेला आहे, तो तुम्हाला गाडून टाकायचा आहे. आणि तो काढायचा असेल तर काय करावं लागेल, हरिकथेचा घेऊनी काढा. ही हरिकथा आपण करतो आहोत, हा काढा आहे. आजच्या दिवसाचा काढा आपला होईल इथे या ठिकाणी 1 तासभरामध्ये. हा काढा घेतल्यानंतर हा जो रोग आपल्याला भवरोग लागलेला आहे तो आपल्याला गाडून टाकण्यासाठी मदत होईल. कारण काय आहे, परमार्थ जो आहे गोड झालेला आहे म्हणतात, कडू आहे खरं पाहिलं तर, परंतु गोड झालेला आहे. विषय व्याधीचा उफाडा, विषय व्याधी असे उफाळून आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हे पुन्हा पुन्हा त्यांना आपल्याला सांगावं लागतं. दुसरा मुद्दा असा आहे त्याच्यामधला की अर्थदृष्टी जी असते, आत्ता जो एखाद्या गोष्टीचा अर्थ काढला जाईल तोच अर्थ सर्वकालिक लोक काढतील अशामधलं सांगता येत नाही. अर्थदृष्टी बदलत जाते आणि अर्थदृष्टी बदलत जात असल्यामुळे ती अर्थदृष्टी पुन्हा पुन्हा संतांना सांगावी लागते, पुन्हा पुन्हा त्यांना ते समजावून द्यावा लागतो विषय, तोही एक भाग आहे. हा जो सगळा परमार्थाचा विषय आहे तो समजावून सांगण्यामध्ये दृष्टांताची मोठी भूमिका आहे. आणि दृष्टांताची मोठी भूमिका असल्यामुळे ज्ञानेश्वरी काढून बघा, 25% 30% ओव्या दृष्टांतावरती खर्च झालेल्या आहेत. तुम्ही तुकारामांची गाथा काढून बघा, जवळपास दृष्टांतांनी भरलेली ती सगळी गाथा आपल्याला बघायला मिळते. दृष्टांत याच्यासाठी आहेत की मी जसं तुम्हाला आत्ता 4-5 उदाहरणं दिली की आईने तोंडाचं दूध पुसण्यासाठी बाळाला सांगितलं काय, बायकोने सांगितलं आज तुम्हाला पथ्य आहे, ही सगळी दृष्टांत आहेत. या दृष्टांतांनी विषय समजणं सुलभ होतं म्हणून दृष्टांत दिल्या जातात. पण गंमत काय होते, तुकारामांनी दिलेले दृष्टांत, ज्ञानेश्वरांनी दिलेले दृष्टांत, आणखी कुणी दिलेले दृष्टांत काळाच्या रूपामध्ये त्याची परिणामकारकता कमी होते. आता शिंक्यावरी डोळा असा जर दृष्टांत या पुढच्या पिढीला दिला, मुलांना आत्ता जे बसले त्यांच्या नातवाला आणि मुलाला दिला की शिंक्यावर काय डोळा ठेवू नयेत तुम्ही, त्याला शिंकही माहीत नाही आणि त्याच्यावरचा डोळा पण माहिती नाही. पण तुम्हाला मला माहिती आहे, तुम्ही मी ती भाषा अवगत केलेली आहे. त्यामुळे शिंक्यावरी डोळा म्हणल्यानंतर आम्हाला ती प्रश्न पडत नाही. आम्ही म्हणतो की हा बरोबर आहे, शिंक्यावरी डोळा म्हणजे याचा अर्थ माझा लाभावरती लक्ष आहे. अशा प्रकारची समज तुमची माझी या पिढीची आहे. पुढच्या पिढीला शिंक माहीत नसल्यामुळे ते पण येणार नाही. वेशीवर जाऊन बोंब मारा, आमच्याकडचंच एक दृष्टांत आहे की काय करायचं तर जा वेशीवर आणा, आता मार बोंब बाबा. आता काय करतो, तुझ्याकडे आईवडिलाचं श्राद्ध करायला, मी शास्त्र सांगतोय, आईवडिलाचं श्राद्ध करायला, ब्राह्मण बोलवायला, दक्षिणा द्यायला, त्यांना पायस खाऊ घालायला, त्यांचं यथासांग पूजा करायला, ते कर्म करायला तुझ्याकडे ऐपत नाही ना बाबा. आता काय कर, तू वेशीवर जा आणि बोंब मार, तुझ्या वडिलाला श्राद्ध पोचून जाईल. अशा प्रकारचं शास्त्र सांगतं. हे शास्त्र 1000 वर्षानंतर वेशीवर जाऊन बोंब मारा म्हणलं, गावामध्ये वेश तर पाहिजे शिल्लक, पोरांना समजायला की वेश नावाची गोष्ट काय असते. त्यामुळे दृष्टांताची परिणामकारकता तात्कालिक असते, त्या त्या काळामध्ये तो दृष्टांत काम करत जातो. म्हणून पुन्हा पुन्हा संत नव्याने तोच विषय सांगतात, परंतु दृष्टांत बदलतात. अलीकडच्या काळामध्ये जे प्रवचन कीर्तन आपण ऐकतो त्याच्यामध्ये जुने दृष्टांत आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. एकत्र कुटुंबातले दृष्टांत आता कीर्तनामधनं हद्दपार झालेत, कारण एकत्र कुटुंबच राहिलेलं नाहीये. आता नवरा बायकोच्या पलीकडे दृष्टांतच जात नाहीये. मोठमोठे महाराज पण नवरा बायको होते, एक मुलगा होता, याच्या पलीकडे दृष्टांतच जात नाहीये. कारण समाजामध्ये जे चित्र आहे
त्या चित्राला परिणामकारकतेने मांडण्याचा उद्देश दृष्टांतामध्ये मागे असतो. नवरा बायकोची गोष्ट सांगायची नसते. एकत्र कुटुंब आज असते तर तेही सांगितलं असतं, पण आज ते एकत्र कुटुंब नाहीत. आज हे काय म्हणता येईल, न्यूक्लिअर फॅमिलीचं सगळं एक एरा आलेला आहे. याच्यामध्ये लोक विभक्त राहायला लागलेत. आई वडील आणि मुलगा, किंवा मोठा झाल्यानंतर मुलगा पुन्हा विभक्त. या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये आम्हाला दृष्टांत देताना एकत्र कुटुंब पद्धतीचा दृष्टांत देऊन उपयोग नाही, म्हणून पुन्हा नवीन रचना करायची आहे. पुन्हा नव्याने विभक्त कुटुंबाचा दृष्टांत देऊन तो विषय समजून सांगायचा आहे. का पुन्हा पुन्हा सांगतात संत आम्हाला, का पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या रचना करतात, हेही महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की विषय समजावून सांगत असताना तो कोरडेपणाने जर आपण समजावून सांगितला, कोरडेपणाने याचा अर्थ ज्ञानेश्वर असं म्हणाले, व्यास असं म्हणाले, महर्षी तसं म्हणाले, वाल्मिकी तसं म्हणाले, अजून कोण काय म्हणाला, असं जर आम्ही सांगत गेलो तर काय होतं, त्याच्यामध्ये कोरडेपणा आहे. मग त्याला अनुभवाचा ओलावा जर असेल ना तर ते अजून चांगलं वाटायला लागतं. माझ्याही बाबतीत असं झालं होतं बरं का. मी जे तुम्हाला सांगतोय ना, ते तुकारामांच्या बाबतीत असं झालं, यांच्या बाबतीत तसं झालं, त्यांच्या बाबतीत तसं. माझाही अनुभव तशाच प्रकारचा आहे. माझा अनुभव जिवंत आहे, तुमच्या समोरचा, माझा म्हणजे सांगणाऱ्याचा. ते ज्ञानेश्वर तुकारामादी संतांचा अनुभव जिवंत आहे, त्या त्या काळामधल्या लोकांच्या समोरचा आहे. पैठणच्या लोकांनी बघितलंय, या मुलांनी रेडा बोलवलेला आहे. तो अनुभव जिवंत आहे लोकांच्या समोर, की हा रेडा बोलवणारा मुलगा आहे. तुकारामांना बघितलंय, आपण चरित्रामध्ये पण ऐकलं की ते कंस सगळे पक्ष्यांनी खाऊन घेतले आणि नंतर भरभरून त्या ठिकाणी 20 खंडी धान्य झालेलं आपण बघितलं म्हणजे त्या काळातल्या लोकांनी बघितलं. आणि मग तुकाराम म्हणू शकतात की भगवंत सांभाळतो आपल्याला, आपण निसर्गाची चिंता करा, तो सगळी आपली चिंता वाहतो. अशा प्रकारचं शास्त्र सांगण्याची ताकद तुकारामांमध्ये येते आणि ते शास्त्र लोकांपर्यंत पोहोचतं, कारण तुकारामांचा अनुभव त्याला जोडलेला असतो. त्यामुळे अनुभवाची जी ही सिद्धता करून घेतलेली असते सत्पुरुषांनी, तो अनुभव त्या शास्त्रामध्ये येण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा त्यांना ह्या रचना पुन्हा कराव्या लागतात आणि मग श्रोत्याला ते अधिक गोड वाटायला लागतं. म्हणून संत महात्मे अवताराला आल्यानंतर तोच विषय पुन्हा पुन्हा आपल्यासमोर मांडतात, त्याची पुनरुक्ती आपल्यासमोर करतात. आणि काय असतं की साहित्याची निर्मिती हा एक अलौकिक स्रोत असतो. अलौकिक या अर्थाने की तुम्ही करू म्हणलं तर होत नाही, आणि तुम्ही करायचं नाही म्हणलं तर तुम्हाला थांबवता येत नाही. ती अनावर माझी मज झाली अनावर वाचा, तुकोबांचीच भाषा आहे की मला बोलायचं नाहीये बाबा, आता मला नकोय, बोलणंच नकोय मला, पण माझी मज झाली अनावर वाचा. अनावर झालोय मी आता, मला ते काय सांगितल्याशिवाय राहवत नाही, अशा प्रकारची माझी भावना झाली. हृदयामध्ये विषय उचंबळून येतो, लोकांच्या कल्याणाची, लोकांच्या बद्दलची, लोकांच्या हिताची तळमळ हृदयामध्ये अशी उचंबळून आल्यानंतर सांगावंच वाटतं ना. तो मुलगा म्हणतो, आई मला कितीदा सांगतेस तू, झालं ना आता, मला पण मुलं झाली, मला सुना यायची वेळ आलेली आहे, माझा संसार मी बघायला लागलो, आणि तू मला अजूनही सांगणार का याच्याशी कसं वागायचं आणि त्याच्याशी कसं वागायचं. त्यावेळेला त्या आईची अनावर वाचा झालेली असते, कारण तिचा अनुभव असतो आयुष्याचा, तिला माहीत असतं पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, आणि त्याच्यामधून माझ्या लेकराचं अहित होऊ नये म्हणून तशा प्रकारचा अपमान सहन करून पुन्हा पुन्हा तोच विषय, पुन्हा पुन्हा तेच पुनरुक्तीचा आधार घेऊन ती मुलांना सांगत असते. का तर माझी मज झाली अनावर वाचा. त्यामुळे एखादा व्यक्ती व्यक्त होतो एखाद्या विषयावरती, तेव्हा त्याच्या व्यक्त होण्यामध्ये त्याची वाचा अनावर होणं हे देखील एक कारण असतं. आणि संत जेव्हा व्यक्त होतात तेव्हा तर ते आणि तेच कारण असतं, दुसरं कुठलंही कारण त्याच्यामध्ये नसतं. त्यांना मनातून वाटतं की मी सांगितलं पाहिजे, म्हणून तोच विषय ते पुन्हा पुन्हा सांगत असतात. आता हे मी तुम्हाला लौकिक अर्थाने सगळं सांगितलं की संत पुन्हा पुन्हा एकच विषय का सांगतात, पण तुकारामांच्या संदर्भामध्ये विचार करताना एक संदर्भ अजून आम्हाला घ्यावा लागतो, आणि तो संदर्भ आहे तो तुकारामांना 21 वर्षापर्यंत अभंग लिहिले नव्हते. आपण बघितलं, कीर्तनाला जाऊन बसत होते, भजनामध्ये टाळकरी म्हणून तुकाराम काम करत होते. नंतर त्यांनी स्वतः कीर्तन करायला सुरुवात केली, पण मग ज्ञानेश्वरांचे, चोखोबांचे, नामदेवांचे अभंग कीर्तनासाठी घ्यायचे आणि त्याच्यावरती ते निरूपण करायचे. अशा प्रकारचा क्रम चालू असताना नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंग येऊन सांगितले काम, करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये. अशा प्रकारचा स्वप्नामध्ये दृष्टांत तुकारामांना झाला. नामदेव महाराज स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं की अरे नामदेव, तुकारामा, आता इथून पुढे तुला दुसरं कुठलंही काम नाही म्हणाल, तुला फक्त अभंग आणि कवित्व करायचं आहे. कारण माझा शतकोटी अभंगांचा जो संकल्प होता तो माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण होऊ शकला नाही. 82 वर्ष नामदेव महाराज जगले, त्या सगळ्या जगण्यामध्ये अभंग रचना त्यांनी केली, परंतु तो जो माझा संकल्प होता तो पूर्ण झाला नाही. म्हणून हे नामदेवा, आता काय करायचं म्हणाले, कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये. वाऊगं निमित्तच नको म्हणले, इतर काहीच नको, आता तू कवित्वाशिवाय दुसरं काही करायचं नाही. अशा प्रकारचा आदेश स्वप्नामध्ये येऊन नामदेवांना दिला आणि मग तो नामदेवांचा आदेश शिरसावंत तुकारामांनी मानला. आता हे मानला आपण म्हणायचं, मुळामध्ये नामदेवांचेच अवतार तुकाराम आहेत.
तुकाराम नामदेवांचं राहिलेलं कार्य करण्यासाठी नामदेव महाराजांनी पुन्हा जन्म घेतला आणि ते स्वप्नामध्ये येऊन त्या ठिकाणी तशा पद्धतीने म्हणाले. आणि मग पुढचे 22 वर्ष अखंड अभंग लिहिण्याचं काम ज्ञानेश्वरांनी तुकारामांनी केलं. आत्ता लौकिकदृष्ट्या काय 4200 4500 ते जे म्हणतात ना एवढे अभंग लिहिले तेवढे अभंग लिहिले, तसं नाही आहे खरं पाहिलं तर. तुकारामांनी किती अभंग लिहिले याची मोजदाद करता येत नाही, कशा अर्थाने करता येत नाही. तुकारामांचा जो काळ होता पुढचा सगळा म्हणजे 22 ते 25 वैराग्यामध्ये गेले, स्वतःचा अनुभव मांडत गेले, पांडुरंगाची प्रार्थना केली, पांडुरंगाला समजून घेण्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी वेळ घालवला. आणि नंतर तर तुकारामांचे शेवटचे 8-10 वर्ष जे होते ना, तुकाराम उठल्यापासून झोपेपर्यंत जे बोलत होते ना तेच अभंग होते. बाकीच्या लोकांना लिहिता आले तर त्यांनी लिहून घेतले, ज्यांना लिहिता नाही आले त्यांनी सोडून दिले, कारण त्या अभंगांची महतीच अशा प्रकारची होती की लिहून घ्यायचं पण लोकांना विस्मरण होत होतं, ऐकण्यामध्येच आनंद मिळत होता. त्यामुळे तुकारामांनी किती अभंग केले ते काय करतात ते काय आहे माहिती का, तोही तुम्हाला विषय सांगून देतो गाथेच्या निमित्ताने आलाय म्हणून. पाठभेद असतात, प्रक्षिप्त अभंग असतात, हा नक्की आहे का तो नक्की आहे, जे काय करायचं ते काथ्याकूट तुम्ही करत बसा. चांगलं वचन समोर आलेलं आहे ते तुकारामांच्या नावाने असेल तरी काही फारसा फरक पडत नाही. आणि एखादं चांगलं वचन तुकारामांनी लिहिले आणि ते दुसऱ्याच्या नावाने कुणीतरी टाकलेलं आहे त्यांनीही फरक पडत नाही. आम्हाला विषय साध्य साधन भाव लक्षात घेतला पाहिजे. आमचं काय विषय आहे, आम्हाला साध्य काय करायचं आहे, आम्हाला चांगलं तत्वचिंतन करायचं आहे. मग ते चांगल्या चिंतनामध्ये तुकारामांनी आहे म्हणलंय आणि इथे प्रत्यक्षामध्ये हो म्हणलंय, तो पाठभेद आहे, त्याला आडवी रेघ मारा उभी रेघ मारा. ते वेद वाचताना इतकी पंचायत होते खाली, अशा ज्या रेघा आणि ते सगळं असताना माणूस सोडून देतो, नको म्हणतो आता हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचे, त्या रेघा वाचून कसा संदर्भ घ्यायचा, ते स्वर व्यंजन सगळे बघायचे कसे, नको बाबा वेद माझा विषय नाही. तसं तुकारामांचा एक अभंग सरळ सरळ सांगायलो आणि त्याच्यामध्ये काय संसार भवरोग कलियुग असं असं करत गेलो, त्याला लोकांना नाही समजणार आहे. पाठभेद काय असतील असू देत, त्याच्यामध्ये प्रक्षिप्तता काय असेल असू देत, विषय महत्त्वाचा आहे. आम्ही साध्य साधन भावाने तुकारामांच्या गाथेकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे ते 4200 लिहिले का 4500 लिहिले हा आमच्यासाठी अत्यंत गौण मुद्दा आहे, परंतु शेवटपर्यंत तुकाराम अभंग लिहित राहिले. आणि आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा इथपर्यंतची अभंग रचना तुकारामांनी त्या काळामध्ये केली. आता दुसरा काय आहे, अजून एक संदर्भ आपल्याला बघितला पाहिजे की तुकारामांनी गाथा का लिहिली. आपण पहिलं बघितलं की संत महात्मे वारंवार वेद शास्त्र पुराण श्रुती स्मृती यांना पुन्हा पुन्हा प्रमाण मानून तोच विषय का मांडतात, आम्ही बघितलं. दुसरं आम्ही बघितलं तुकारामांनी त्यांच्या आयुष्यामधला संदर्भ काय होता, जो नामदेवांचे अवतार आहेत म्हणून तुकारामांनी कवित्व केलं, अशा प्रकारचा संदर्भ आम्ही बघितला. तिसरा आम्ही भाषेचा आणि इतर दृष्टांताचा संदर्भ बघितला की ते बदलत जातं, त्यामुळं पुन्हा पुन्हा तो विषय आपल्याला मांडावा लागतो. पण तुकारामांच्या बाबतीत अजून एक संदर्भ आम्हाला बघितला पाहिजे की माऊलींना जाऊन 400 वर्ष झाली होती, एकनाथांना जाऊन जवळपास 300 वर्ष, म्हणजे 500 आणि 300 अशा वर्षांचा तो कालखंड आहे की 1200 मध्ये 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर गेले, 15व्या शतकामध्ये एकनाथ महाराज गेले आणि 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराज आहेत. तो हा जो शतकांचा फरक आहे समाजामधला तो फरक पण होता. आणि मग त्या फरकामध्ये आणखी काही गोष्टी घडल्या, यवनांचं आक्रमण आलं, त्यामुळे धर्माच्याच अस्तित्वावरती प्रश्न निर्माण झाला. आधी सगळे एकाच धर्माचे होते, त्याच धर्मामध्ये धर्म पाळणारे आणि धर्म न पाळणारे असे 2 प्रकारचे माणसं समोर होते. आणि त्या दोघांचं प्रबोधन करणं संत साहित्याचं काम होतं की धर्म पाळत नाहीत म्हणून करायचं आहे आणि धर्म पाळतायत म्हणून त्यांना अजून चांगलं करायचं आहे. पण यवनांचा काळ आल्यानंतर धर्माचं पण प्रश्न निर्माण झाला की धर्माचं अस्तित्व आपलं टिकणार आहे की नाही. त्यामुळे तुकारामांच्या अभंगांच्या विषयाला तो देखील आणखी एक विषय जोडला गेला, ते यवनांचं सगळं आक्रमण आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्या धर्माबद्दलची धर्मनिष्ठा समाजात जागृत करणे हा देखील तुकारामांच्या अभंगांचा एक भाग झाला. दरम्यानच्या काळामध्ये 2 कालखंड बघितले पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये त्यांचा अनवनीत अत्याचार झाले, त्यांच्यावरती अनवनीत छळ झाला आपण असं म्हणतो. ते काय बिचारे वनवन फिरले, पायाला पळसाची पानं बांधली. गोनी दांडेकरांचं पुस्तक वाचलं की सगळं लक्षात येतं काय काय झालं, त्यांची फरफट कशी झाली. माणूस बंद करून ठेवतो पुस्तक, डोळ्यातनं पाणी आलं की म्हणतो आता पुढे वाचू आपण. इतकं दुःख त्या ज्ञानेश्वरांच्या आणि भावंडांच्या माथ्याला आलं. परंतु ते दुःख देणारी जी व्यवस्था होती धर्ममार्तंडांची, ती धर्ममार्तंडांची व्यवस्था होती. तुकारामांच्या काळामध्ये ती व्यवस्था धर्ममार्तंडांच्या हातामधून पाखंडी लोकांच्या हातामध्ये गेलेली. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण कौतुक करतो, माऊलींचं कौतुकच आहे की अखंड ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही आपल्यावर झालेल्या अन्यायांची ते वाच्यता करत नाहीत. हे ज्ञानेश्वरांचं कौतुक आहेच आहे, ते कौतुकाचाच विषय आहे आणि त्याचं कौतुकच आपण केलं पाहिजे.
परंतु आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञानेश्वरांवरती अन्याय करणारी जी व्यवस्था आहे ती धर्ममार्तंडांची व्यवस्था होती. ती व्यवस्था मान्य होती समाजाला आणि मान्य होती म्हणूनच ते सगळं सहन केलं गेलं. परंतु तुकारामांच्या काळामध्ये धर्ममार्तंडांच्या व्यवस्था जी होती त्याची जागा त्या काळामध्ये पाखंडी आणि स्वार्थी लोकांनी घेऊन टाकलेली होती. त्यामुळे मग अन्यायाबद्दल उचंबळून येत होते तुकाराम महाराज. त्यांना वाटत होते यांना अधिकारच नाही मला शिक्षा देण्यात. हे कोण मंबाजी लागून आले, हे कोण रामेश्वर भट्ट लागून आले की तुम्ही कवित्व करू नका मला म्हणतायत आणि मग समाज दबाव टाकतोय माझ्यावर आणि मी इंद्रायणीमध्ये गाथा बुडवतोय, हे मला मान्य नाही. अशा प्रकारचं पांडुरंगाची भांडण तुकाराम महाराज करतायत. का करतायत? ते धर्ममार्तंडांचा निर्णय नव्हता, तो पाखंडी आणि स्वार्थी लोकांचा निर्णय होता. आणि मग हे काय झालं होतं, काळाच्या ओघामध्ये तो स्वार्थ वाढला होता, धर्मावरती पाखंडी आणि स्वार्थी लोकांचं साम्राज्य निर्माण झालं होतं. म्हणून तुकारामांना व्यक्त होण्याची गरज वाटली आणि ते त्यांनी अभंगामधून स्वतःला व्यक्त केल्याचं आपल्याला बघता येतं. धर्माचं जे पालन होत होतं त्यांच्या काळामध्ये, तुकारामांच्या काळामध्ये, ते स्वकल्याणासाठी होत नव्हतं. म्हणजे आपलं कल्याण व्हावं, आपली उन्नती व्हावी असं नाही. धर्माचं पालन होण्याचं मुख्य कारण जे होतं ते पारमार्थिक कल्याणापेक्षा प्रापंचिक कल्याण हेच होतं. भोगवादी झाले होते. एकनाथ महाराजांची एक सुंदर ओळी आहे, सकाम स्मरता नाम नामपूर्वी सकळ काम, निर्विकल्पे स्मरता नाम होई दहन पापाचे. पापाचं दहन करण्याची भूमिका लोकांची नव्हती. आपण जे पाप केले ते आता निरसून जावं अशा प्रकारच्या भावनेमधून लोक परमार्थ करत नव्हते. परमार्थ कशासाठी करत होते? सकाम स्मरता नाम, सकाम भक्ती होती. मुलीचं लग्न होऊ दे, मुलगा पास होऊ दे, वाडा बांधू दे, अजून काय 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 अशा प्रकारच्या प्रापंचिक अपेक्षांना धरून समाज परमार्थ करत होता. आणि तुकारामांना ते आव्हान होतं की अशा प्रकारे स्वार्थाच्या हेतूनी परमार्थ करणाऱ्या समाजाला निस्वार्थ, काय म्हणता येईल त्याला, कुठल्याही प्रकारची अपेक्षा, निष्काम अशा प्रकारच्या भक्तीकडे समाजाला घेऊन जायचं, हे तुकारामांच्या समोर आव्हान असल्यामुळे तुकारामांना ही अभंगगाथा त्या ठिकाणी लिहावी लागली. आणि त्या निमित्ताने तसेही विषय या गाथेमध्ये आले. हे प्रास्ताविक जरी लांबत असलं तरी विषयांची निवड तुकारामांनी कशी केली त्याची पार्श्वभूमी कळण्यासाठी हे आवश्यक आहे की काय होती तात्कालिक परिस्थिती आणि कशा पद्धतीने त्याला बोलल्या गेलं होतं. माऊलींच्या काळामध्ये तुलना चांगल्या अर्थाने घ्या. माऊलींच्या काळामध्ये अत्यंत मवाळ भाषा होती. म्हणजे ते रुजुता जी म्हणतो ना आपण, ते काय एक चांगलं आहे ते सत्यम वदे ऋतम वदे, श्रुतीमध्ये आलेला आहे. सत्य बोलायचे पण गोड बोलायचे. तो काळ निघून गेला होता तुकारामांच्या काळामध्ये. सत्यम वदे ऋतम वदेचा काळच नव्हता राहिला. त्या काळामध्ये थेट भाषा पाहिजे होती. नाठाळाच्या माथी हानू काठी ही भाषा त्याच्यामधून आलेली आहे. समाजाची आकलनाची क्षमता काय आहे? मला आत्ताच इथे सेन्सेशन आहे, इथे चिमटा घेतला तर कळायला लागलेलं आहे, परंतु शारीरिक व्याधीमुळे, काही माझ्यामध्ये शारीरिक बदल झाल्यामुळे माझ्या कातडीची चिमटा समजून घेण्याची क्षमता जर कमी झाली असेल तर मोठा चिमटा घ्यावा लागेल, नाहीतर काहीतरी अजून मोठं घ्यावं लागेल, ते चक्क कापून दाखवावं लागेल की बघ तुला इथे कापून गेलेला आहे. त्याची माझी संवेदनशीलता किती आहे त्याच्यावरती त्या शस्त्राची निवड करावी लागणार. तेव्हा समाजाची संवेदनशीलता जसजशी घटत गेली तसतशी संतांची भाषा कठोर होत गेली असं आपण बघतो आहोत. त्यामुळे मग तुकारामांची ती भाषा आलेली आहे. तुकारामांना का चांगलं बोलता येत नव्हतं? कन्या सासूराशी जाये मागे परतोनी पाहे, कुठला फरक आहे ज्ञानेश्वरांच्या विरहिणीमध्ये त्याच्यामध्ये? तीच भाषा आहे, तीच आर्तता आहे, तेच प्रेम आहे, त्याच प्रकारची अस्वस्थता आहे, त्याच प्रकारे चित्ताची स्थिती आहे. काय वेगळेपणा आहे? म्हणजे कुणाला जर सांगितलं नाही तिथे तुका म्हणे लावलं नाही आणि इकडे माऊलींचं काय बापरखुमा देवीवरील लावलं नाही तर ते एका गटामध्ये टाकून देतील क्लासिफाय करताना. अरे हे सारख्या 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 कविता आहेत बरं का ह्या सगळ्या, म्हणजे कवितेच्या अंगाने कोणी विचार केला तर. मग कन्या सासूराशी जाये मागे परतुनी पाहे म्हणणारे, सुंदर ते ध्यान उभय विटेवरी करकटेवरी ठेवून या, ही भाषा तुकारामांची आहे ना. पण समाजामधलं मी जसं म्हणलं की बोथटपणा एवढा वाढला होता, त्या बोथटपणाला थेट उत्तर देणारी भाषा असल्याशिवाय समाजामध्ये बदल घडणार नाही, लोकांच्या अंतःकरणामध्ये तो विषय पोहोचणार नाही, किंबहुना डोक्यामध्ये प्रकाश पडणार नाही, अशी भावना झाल्यामुळे तुकारामांनी ती कठोर भाषा वापरली. म्हणून तेही विषय तुकारामांनी त्याच पद्धतीने आपल्या याच्यामध्ये काय म्हणता येईल हाताळलेले आहेत. तत्कालीन समाजामध्ये चालीरीती होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती बदलत जातात. काय आपण मागे पण बघितलं की परंपरा ज्या असतात त्या बदलायच्या असतात आणि तत्वज्ञान जे असतं ते आपण सांभाळून ठेवायचं असतं. असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्या चालीरीती समाजामध्ये बदलत जातात. मग या बदललेल्या चालीरीती रूढींचा संदर्भ घेणं पण आवश्यक होतं. ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये नवसाचं, ज्ञानेश्वर यामुळे म्हणतोय की 400 वर्षाची तुलना करतोय, बाकी दुसरा कुठला त्याचा हेतू नाहीये. त्या काळामध्ये नवस सायास एवढे नव्हते, कारण समाज एवढा काय म्हणता येईल पोट भरलं तरी ठीक आहे असा विचार करणारा समाज माऊलींच्या काळामध्ये होता. आणि इथे पोट भरलं तरी ठीक नाही
अशा प्रकारचा विचार करणारा समाज तुकारामांच्या काळामध्ये होता. त्यामुळे त्या चालीरीती बदलल्या, सगळ्या प्रकारचे नवस आयाज बदलले, क्षुद्र देवतांचं प्रस्थ तुकारामांच्या काळामध्ये वाढलं. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर त्याच्या संबंधी पण बोलणं अनिवार्य होतं. आणि म्हणून तुकारामांची भाषा तशा प्रकारची त्या ठिकाणी होत गेली, अभंगाचे विषय तसे त्या ठिकाणी येत गेले, मांडणीचं स्वरूप त्या पद्धतीने तुकारामांना बदलावं लागलं. त्यामुळे त्या चालीरीती ज्या होत्या त्या चालीरीती म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये जे लोक श्राद्ध करू शकायचे नाही, मी आता उल्लेख केला तुम्हाला की श्राद्ध करण्याची पद्धत काय आहे. ते श्राद्ध केलं पाहिजे, भर 12 वाजता पितृ वरती येतात, मग ते वाट बघतात, मग आपण ते काय हे म्हणतो ना, सगळे श्लोक बीक त्या ठिकाणी आपण म्हणतो, पिंडदान करतो आपण त्या ठिकाणी. तो भावनेचा विषय आहे सगळा, तो अत्यंत भावनेचा विषय आहे, भावनेनी करायचा तो सगळा संस्कार आहे. आणि मग तो संस्कार आपण करतो. त्या काळामध्ये ज्यांना तो करता येत नव्हता त्या काळामध्ये लोक, मी सांगितलं की त्या वेशीवरती जाऊन बोंब मारत होते, परंतु त्या काळामध्ये 24 तास पाणी पण स्वीकारत नव्हते. अशा प्रकारची अवस्था होती की मी श्राद्ध करू शकत नाही, माझी ऐपत आता श्राद्ध पक्ष करण्याची राहिलेली नाहीये, मग मी काय केलं पाहिजे की त्यांना आज जेवायला मिळत नाही तर त्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात लक्षणार्थाने मी 24 तास अन्नप्राशन करणार नाही, अशा प्रकारची भूमिका असणारा एक समाज आमच्याकडे होता. तो 12व्या-13व्या शतकामधला समाज होता. तुकारामांच्या काळामध्ये सगळं बदललेलं होतं. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणाची जेवी. हे सगळं शास्त्र तिथे आलं होतं की आईबाप जिवंत असताना काही खाऊ घातलं नाही, मागून मागून थकले बिचारे. ते काय असतं रे त्या पेच्यामध्ये ठेवलेलं, ते दाखव तरी आम्हाला, तुझ्या पोरांसाठी आणून ठेवलेलं. नाही दाखवत त्यांना. काय फरक पडतो, त्या पोरांचे 2 चॉकलेट त्या आईवडिलांनी खाल्ले, कुठल्या प्रकारचा फरक पडणार आहे. 2 बिस्किट आईवडिलांनी, त्यांना आपत्ती माहिती आपला मरणारच आहेत, 2-5 वर्षाच्या वरती जगणार नाही, ते जेव्हा माहिती आहे तेव्हा त्यांची वासना जर त्या डब्यातल्या एखाद्या गोष्टीकडे गेली असेल तर त्याला प्रतिरोध करून ते थांबवण्याचा अधिकार कुणाला आहे. ते त्यांच्या काळजीपोटी नाहीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाही भुके नाही अन्न, त्याला भुकेपणे अन्नच दिलं नाही म्हणाले. आणि मग काय, मेल्यावरी पिंडदान, मग मेल्यावरती गाव जेवण, हे तो चाळवा चाळवी केले आपण. आता 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 काय रे, तू तुपाचा शिरा केला काय, ते मॅकडोनाल्डमधून पिझ्झा मागवला काय, आणि अजून पिझ्झा हटमधून काही मागवलं काय. त्यांनी जेव्हा त्या डब्याकडे बघून वासना त्याची गेली होती तेव्हा तर दिलंच नाही तो त्याला. आता पिझ्झाचा नैवेद्य दाखवला तरी काही उपयोग नाही म्हणाले, केले आपणची जीवी, तुलाच जेवायचं आहे. हे सगळे बदललेले संदर्भ तुकारामांना आपल्या साहित्यामध्ये आणणं आवश्यक होतं. त्याच्याशिवाय समाज जागेवरती येणार नव्हता. रूढीवरती चालीवरती, म्हणजे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे तुकारामांना म्हणावं लागलं. कारण की लोक नवसाकडे चाललेले होते, सगळ्यांच्या मनामध्ये नवस होता. कारण धादांतपणे स्वार्थ आणि पाखंड हेच धर्ममार्तंड म्हणवणाऱ्या लोकांचं काम होतं. स्वतःचा स्वार्थ बघणे. कुठल्या धर्ममार्तंडाची त्या काळामध्ये, कुठल्या पाखंड्याची त्या काळामध्ये छोटी इमारत होती नव्हती. माड्यांमध्ये राहत होते, महालांमध्ये राहत होते, कशाच्या जीवावर राहत होते, का शेती करत होते का काय करत होते, समाजाला लुटत होते. एक विषय आहे तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने लूट होत होती. आज जर आपला विषय पूर्ण नाही झाला तर आपण हा विषय पुन्हा पुढच्या प्रवचनात राहिलेला घेऊ, पण हा विषय सविस्तर समजून घ्या. त्या काळामध्ये असं होतं की मुलगा, आजही आहे ते, मुलगा जन्मल्यानंतर त्याचं नक्षत्र नाव सगळं बघायचं आहे, आणि सगळं बघितल्यानंतर मग ते योग्य आहे की नाही. भगवंतानी दिलेले ते देणगी आहे तुमच्याकडे दिलेली, मुलगा म्हणजे त्या मुलाला भगवंतानी दिल्यानंतर कुठले शास्त्र आणि कुठल्या गोष्टी त्याला लावायच्या नाही ते बघायचं आहे. मग ते त्याला मंगळ आहे, त्याला अजून काय आहे, शनीची वक्रदृष्टी. त्या शनीला तेवढंच काम आहे, तुमच्या घरात बाळ जन्माले आणि आता तिकडे वाकड्या नजरेने बघायचं. शनीची वक्रदृष्टी आहे त्याच्यावर. आणि मग काय करावं लागेल, शांती करावी लागते. तो बिचारा गेला, एक माणूस बिचारा गरीब होता, महाराजांकडे गेला, म्हणला महाराज 10-12 वर्षांनी मुलगा झालाय. महाराज म्हणजे आपले महाराज नाही, ते धर्म पाखंडी लोक, त्यांच्याकडे गेला. पंचांग बघा म्हणला, काय पंचांगामध्ये आहे, 12 वर्षांनी झालाय, फार चांगला आनंदाची गोष्ट आहे. गरीब होता, दरिद्री होता खरं पाहिलं तर. मग तो गेल्यानंतर त्या महाराजांनी पंचांग काढलं, बघितलं आपल्या घरामध्ये पुढच्या आठवड्याची काही सोयच नाही खाण्यापिण्याची म्हणाले. पंचांग बघून सांगितलं शांती करावी लागते म्हणून. तो म्हणला महाराज सांगा काय असेल ते, माझ्या आवाक्यात असेल तसं. नाही म्हणजे आवाक्यात असो नसो, तुझ्या मुलाचं तुला कल्याण पाहिजे असेल तर तुला शांती करावी लागेल. तो म्हणला ठीक आहे महाराज सांगा तर खरी काय. मुसळ शांती करावी लागेल म्हणे, मुसळाची शांती लागली म्हणे या मुलाला. तो म्हणला महाराज आम्हाला काय माहित मुसळ शांती, तुम्हीच सांगा, सगळं सांगा. असं आहे म्हणे, ते मुसळ माहिती आहे सगळ्यांना म्हणून मुसळाचा दृष्टांत देतो. मुसळ उभं करायचं म्हणाले. उभं केल्यानंतर बघा जी बाई असते घरामधली, मुसळाने धान्य कांडत असते, त्या बाईच्या डोक्या एवढं ते मुसळ असतं. आपल्याकडे 5 फुटाच्या आत तर काही बायका नाही आहेत, 5-5.25 फूट उंचीचं ते मुसळ आहे. त्या मुसळाला उभं धरायचं म्हणलं आणि मुसळ
बुडेपर्यंत धान्याची रास करायची आणि मुसळ बुडलं की ती धान्याची रास करून ते धान्य म्हणले ब्राह्मणाला दान देऊन टाकायचं. मुसळ शांती. महाराज म्हणले एवढं धान्य तर माझ्या जन्मापासून घरात आलं नाही, एवढं कुठून आणू? बघ म्हणले तुझी इच्छा. बरं म्हणले किती दिवस त्याला लागतील महाराज, काही त्याला मुदत आहे का? हे बघ म्हणे भगवंताने तुला अपत्य दिलेलं आहे, भगवंत शेवटी त्यालाही व्यवहार आहे म्हणाले, वाट बघेल आणि एक दिवस त्याचं तो दाखवेल म्हणले ते जे काही आहे ते. एक महिना 15 दिवस ठीक आहे म्हणले, त्याचं बारसं बिरसं करेपर्यंत चालेल, त्याच्यानंतर तुला मुसळ शांती करावी लागेल. हा गरीब बिचारा घरी आला, बायकोला सांगितलं, आनंद तर विरून गेला लेकरू झाल्याचा. घरी आल्यानंतर बायकोला म्हणला काय करायचं, ती म्हणली माहेरून 1-2 पोते भागवते. मग नातेवाईकांना बोलला, इकडे बोलला, मग स्वतःच राहतं घर विकलं. ज्या घरामध्ये तो राहत होता एका भाड्याच्या झोपडीमध्ये गेला, म्हणजे कुणाच्या तरी शेतात झोपडीच्या आश्रयाने राहायला सुरुवात केली, त्या बाळाला घेऊन, तशा ओल्या बाळांना घेऊन. आणि मग त्या 15-20 दिवसानंतर ते धान्य जमवलं, 15-20 पोते काय जे लागेल ते. आणि मग महाराजांना बोलवलं, गुरु महाराजांना. गुरु महाराज आले मुसळ शांतीसाठी म्हणून ते मुसळ आणलं. त्यांनी सगळं मोठं मुसळ गावातलं शोधून आणलं, जेवढं उंचीचं मिळेल तेवढं ते उभं केलं. त्याच्यावरती ती धान्याची रास टाकली आणि ते 20-25 पोते धान्य ते महाराज आपल्या घरी घेऊन गेले. ती मुसळ शांती झाली. कर्मधर्म संयोगाने 2-3 वर्षानंतर त्याच तिथीला, त्याच वाराला, त्याच वेळेला, त्याच क्षणाला त्या ब्राह्मणाच्या घरी पण अपत्य झालं. याच्या लक्षात, याला मुसळ शांती विसरणं शक्य नव्हतं आयुष्यात, कारण आयुष्यातून उठला ना त्या शांतीमुळं. हा एवढ्या लोकांचं सगळं फेडायचं, रात्रंदिवस मुसळ शांतीचा ध्यास होता. त्याला लक्षात आलं, म्हणला महाराजाच्या घरी पण आता मुसळ शांती करावी लागते. म्हणले हे सगळं असंच आहे, सगळं योग तोच आहे. म्हणला महाराजाच्या घरी आता मुसळ शांती होणार. गेला महाराजाच्या घरी, म्हणलं महाराज मुसळ शांती करावं लागेल, ते बघावं लागेल. पण अहो तुझ्या आधी बघितलं म्हणले, तुझ्या आधी बघितलं, पंचांग उघडलं, मला तर आहेच म्हणलं मुसळ शांती. तुला जशी होती ना तशी मला पण आहे. मग तुम्ही कधी करणार? मी उद्याच करणार म्हणले. माझं का तुझ्यासारखं काम आहे का? माझं प्रेम आहे त्याच्यावरती, मी शास्त्र मानतो, मला लोकांना शास्त्र सांगावं लागतं. मी मुसळ शांती उद्याच करणार म्हणलं. महाराज मी येऊ का? ये ना म्हणले बघायला, काही हरकत नाही, येता येतं, काही अडचण नाही. दुसऱ्या दिवशी हा सकाळी आंघोळ बिंघोळ करून गेला महाराजांच्याकडे मुसळ शांती बघायला, काय आहे ती, कशी असते ती. महाराजांनी तेच मुसळ आणलं गावामधनं, पण आडवं टाकलं. एका पोत्यामध्ये मुसळ शांती करून टाकली. किती किती पाखंडपणा आहे बघा. म्हणजे ज्या कुठल्या आईने त्या मुलाला जन्म दिला होता, तिला पाजवण्याचं तरी सुख दिलं का या लोकांनी? हा सगळा पाखंड आणि हा सगळा दुर्व्यवहार बघून तुकाराम व्यथित झाले. आणि म्हणून ती भाषा का समर्थन करतोय तुकारामांच्या भाषेचं? आपण बघत होते ना, समोर दिसत होतं हे सगळं, दादांत दिसत होतं की अरे किती लुटायला लागलात तुम्ही. म्हणून मग तुकारामांची ती भाषा आली आणि तशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी आलं. देवधर्मावरचा विश्वास पण कमी झाला होता. देवघराला लागून असणारे घर ज्यांचे होते ते आपल्या भिंती सरकवत होते म्हणाले. त्यांना ते देवाचं काहीच नव्हतं की हे देवाची जागा आहे. देवाची जागा राहिलीच नव्हती. आपल्या भिंतींचा विस्तार देवाच्या देवघरामध्ये करण्यामागे सगळा समाज गुंतला होता आणि ते म्हणाले ते काही खरं नाहीये. आणि संसाराच्या विषयाने सगळे बांधून गेले होते. संसार संसार संसार, त्याच्या पलीकडचा विषय लोकांच्या समोर राहिला नव्हता. आत्मनिष्ठा धुसर झाली होती आणि देहनिष्ठा प्रबळ झाली होती. आत्मनिष्ठा म्हणजे माझ्यामध्ये आत्मा आहे, तो साक्षात पांडुरंगाचा अंश आहे, मी स्वतः पांडुरंग होण्याची क्षमता त्या आत्म्यामध्ये आहे. हे जी त्याची आत्मनिष्ठा असते की मी मोठा आहे. म्हणजे अनुरणीया थोकडा आपण जे नाव दिले ते अनुरणीया थोकडा तुका आकाश आहे एवढा ही जी भूमिका आहे, ती भूमिका समाज विसरला होता म्हणाले. आणि मग लक्षात काय ठेवलं समाजाने लक्षात ठेवली फक्त देहनिष्ठा. मग ते चार्वाकाचं तत्वज्ञान पण तिथे आलं सगळं. ऋणम कृत्वा घृतम पिवेत, हे काय म्हणलं त्यांनी, म्हणू द्यात त्यांनी तरी तेवढं सांगितलं होतं. तुकारामांच्या काळामध्ये तर ते आणखी पुढे होतं, चोरी करून पण करा म्हणून तिथपर्यंत ते आलं होतं. देहनिष्ठा बळावली होती. म्हणून तुकारामांना ही अभंग निर्मिती करावी लागली आणि या अभंगामध्ये असे विषय घ्यावे लागले. आणि तुकारामांना आपल्याला जे वाटतं की ही भाषा कशी आली, ती त्यातून भाषा आलेली आहे. तुकाराम विद्रोही नाहीत, अजिबात नाही. ते विद्रोह करायच्या विद्रोही असते तर वेद गुंडाळून ठेवा म्हणाले असते ना. त्यांनी पण उपनिषद स्मृती पुराण काढी लावून टाकली असते. ते केलं नाही त्यांनी. उजळावया आलो वाटा, हीच भाषा तुकारामांनी लावली की नाही मी उजळून टाकणार आहे सगळं. ते सोनं जे आहे ना त्याच्यावरती आता खूप किटन चढलेलं आहे, काळं कुट्ट दिसायला लागलेलं आहे. त्याला आता मी त्या भट्टीमध्ये टाकणार, त्याला गरम करणार, त्याला स्वच्छ करणार आणि त्याला पहिलं तेज करून तुमच्या हातामध्ये देणार. वेदाचं ते झालं होतं.
वेदावरती मळभ आलं होतं, उपनिषदावरती मळभ आलं होतं, अर्थदृष्टीने लोकांनी त्याचं वाटोळं केलेलं होतं. आणि मग ती अर्थदृष्टी लोकांनी जी वापरलेली होती ती काढून टाकणं आणि खरी अर्थदृष्टी त्याच्यावरती प्रस्थापित करणं ही तुकारामांची अभंग निर्मितीच्या मागची मुख्य भूमिका होती. आणि कुणा समोर करत होते, त्या समोरच्या लोकांचा प्रभाव त्यांच्या भाषेवरती झाला होता, त्यांच्या दृष्टांतावरती झाला होता. हे सगळं आम्हाला त्या परिप्रेक्षामध्ये समजावून घ्यावं लागेल, मग त्या तुकारामांच्या भाषेचं समर्थन आम्हाला करता येऊ शकेल. आपली जी संस्कृती आहे ती धर्म, नीती, भक्ती, अध्यात्म आणि शास्त्र या 5 प्राणावरती उभी आहे. हे 5 प्राण आहेत आपल्या संस्कृतीचे. आणि हे 5ही प्राण जेव्हा विकल झाले अशा प्रकारची समाजामध्ये परिस्थिती येते, तेव्हा ती एका अर्थाने आपण त्याला म्हणतो की ग्लानी येते. दीर्घेन कालेन अनुष्ठा तृणा कालोद्भवात ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, मी लिहून आणलेलं आहे, माझे तेवढं पाठांतर नाही, पण दीर्घेन कालेन खूप मोठा काळ निघून गेल्यानंतर अनुष्ठा तृणा कालोद्भवात काळाच्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टीवरती ग्लानी येते. आणि म्हणून मग संभवामी युगे युगे ही भाषा त्या ठिकाणी येते. जेव्हा ग्लानी येते अशा प्रकारे संस्कृतीवरती, धर्मावरती, विचारांवरती, सदाचारावरती, सत्शील समाजावरती अशा प्रकारची ग्लानी आल्यानंतर भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेतात. भगवंत अवतार घेतात म्हणजे काय, ते प्रत्यक्ष तेच येतात असे नाही, ते त्यांचे लोक पाठवतात. ते तुकाराम त्यापैकीच एक आहेत, ज्ञानेश्वर त्यापैकीच एक आहे. त्यामुळे दीर्घेन कालेन कालोद्भवात ही जी भाषा ब्रह्मसूत्रामध्ये आहे की दीर्घ काळामध्ये त्यांना पण माहिती होतं की हे पुढे असं होणार आहे. त्यांनी लिहून ठेवलं होतं की आम्ही लिहितोय, सगळं चांगलं लिहितोय, स्वच्छ लिहितोय, स्पष्ट लिहितोय, परंतु काळाच्या ओघामध्ये ह्याच्यावरती मळभ येणार आहे आणि ते मळभ काढून टाकण्याचं काम पुन्हा पुन्हा आपल्याला करावं लागणार आहे. तशा प्रकारे वेदवाङ्मयावरती जे काही मळभ आलेलं होतं, उपनिषद स्मृतीवरती जे आलेलं होतं ते काढून टाकण्याचं काम करण्यासाठी तुकारामांनी अवतार घेतला आणि हे अभंगांची सगळी निर्मिती केली. त्यामुळे तुकारामांच्या लेखनाचं प्रयोजन काय आहे, तर हे प्रयोजन आहे की धर्म आहे, समाज रचना आहे, राज्यशासन, अर्थव्यवस्था, हे सगळे तत्त्व जे आहेत आमचे, ज्याच्यावरती आमचा समाज आधारलेला आहे, त्या सगळ्या तत्वांचा विचार करण्याची पुन्हा गरज आलेली होती. ज्ञानेश्वरांच्या काळात ती पुन्हा गरज नव्हती. अर्थशुद्धीचा विषय ज्ञानेश्वरांनी थोडक्यामध्ये संपवून टाकलेला आहे. दुष्टवृत्तीचा विषय ज्ञानेश्वरांनी थोडक्यामध्ये, ते तामसी रजोगुणी या लोकांची लक्षणं देत असताना, रजतमसत्वाची चर्चा करताना तो विषय होऊन गेला, थोडक्यामध्ये मांडून टाकला. रजोगुणी असा असतो, दुष्ट असा असतो, सुष्ट असा असतो, झालं, संपलं. त्या काळामध्ये समाजामध्ये त्यांचं प्रमाण तसं त्या मानाने कमी होतं आणि प्रमाण काही जरी असलं तरी त्यांचा परिणाम समाजावरती तेवढा नव्हता, जे तुकारामांच्या काळामध्ये सगळं चित्र बदलून गेलेलं होतं. त्यामुळे ह्याची पुनर्स्थापना करणं, धर्मरक्षा वयासाठी ही जी भाषा तुकारामांची आली, धर्म राखायचीच वेळ आलेली होती. धर्माला उन्नत अवस्थेमध्ये न्यायासाठी ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली, धर्म राखायसाठी तुकारामाची गाथा लिहावी लागली. त्यामुळे तुकारामांच्या गाथेमधली भाषा, विषय हे सगळे भिन्न आपल्याला त्या ठिकाणी बघतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळामध्ये तुकाराम महाराज संतच होते. संत असल्यामुळे आपल्या परिघामधल्या लोकांचं जे काही काय म्हणता येईल त्याला, वाईट व्हायला लागलेलं आहे असं एका अर्थाने म्हणा. वाईट या अर्थाने की यांना कळत नाही, बुडती हे जन न दोखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. त्या कळवळ्याच्या पोटी हे सगळं लिहिलं गेलेलं आहे. बुडायला लागले, दिसायला लागले, अरे हा तू अन्याय करायला लागलास, अत्याचार करायला लागलास, दुष्टपणा करायला लागलास, मत्सर करायला लागलास, याचं फल फार वाईट आहे रे, पुढे तुला कुठल्या कुठल्या प्रकारच्या नरकात जावं लागणार. हा देह तुला एकदाच मिळालाय, क्षणभंगूर नाही भरवसा, व्हारे सावध तोडा माया आशा. हे सगळं सोडा, तोडा माया आशा हे सांगायसाठी म्हणून तो कळवळा पोटामध्ये तुकारामांच्या आहे. क्षणभंगूर भरवसा नाहीये. आता मदमस्त प्रमाणे तू फिरायला लागलास, पण उद्याची सकाळ तू बघणार आहेस की नाही हे माहिती नाहीये. जर तुला उद्याची सकाळ बघण्याची शाश्वती नसेल तर कुठली मस्ती तुझ्यामध्ये आहे. ही माया सोडून दे, ही आशा सोडून दे, हा संसाराचा मोह सोडून दे आणि स्वहिताची चर्चा कर. तुझं स्वहित कशामध्ये आहे याची तू चर्चा कर, असं सांगण्यासाठी म्हणून तुकारामांनी अभंगगाथा लिहिलेली आहे. बुडती हे जन न दखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. अशा प्रकारचं धर्माला पारमार्थिक आणि पारमार्थिक ग्लानी, धर्म आणि परमार्थाला ग्लानी आल्याचं स्वरूप होतं. वेद उपनिषद हे पुन्हा सोप्या भाषेमध्ये मांडण्याची गरज होती. धर्माचं निखळ स्वरूप सर्वतोमुखी करायचं होतं. त्या काळामध्ये पाप काय आणि पुण्य काय याचा निवाडा करण्यासाठी म्हणून त्या पाखंड्यांकडे जावं लागत होतं. पाप कशाला म्हणायचं, पुण्य कशाला म्हणायचं, खूप मोठी चर्चा आहे वेदांतामध्ये. ते परिणाम स्वरूप बघायचं, एका कृती स्वरूप बघायचं आहे. परिणाम स्वरूप बघितलं तर परिणाम आपल्याला बघायसाठी वाट बघावी लागेल. आपल्या हातात परिणाम नाहीत, म्हणजे आपल्या हातात नाही त्याचं आपण काय करायचं आहे. आणि मग कृती स्वरूप बघायचं तर परिणाम वाईट झाल्यानंतर मग काय करायचं. खूप खूप उपनिषदामध्ये चर्चा त्याच्यावरती होऊन गेली. पाप पुण्याची चर्चा, पाप कशाला म्हणायचं आणि पुण्य कशाला म्हणायचं.
मग शेवटी त्याच्यावरती भगवंतानी भगवद्गीतेमध्ये सांगितलं की काही नाही, तू जे करणार ना ते मला अर्पण कर, कृष्णार्पणमस्तू भाव कर, म्हणजे तुला त्याचं काही लागणारच नाही म्हणाल. त्याचं पाप झालं काय आणि पुण्य झालं काय तुला लागणार नाही. अत्यंत चांगली भाषा माऊलींनी त्या ठिकाणी वापरली की काही आवश्यकता नाही म्हणाले. तुम्ही जे करता ना ते सगळे कर्म मला वाहून टाका, मला वाहून टाकल्यानंतर तुमचा त्याचा संबंध राहणार नाही. पण तुकारामांनी बघितले की अरे पाप पुण्याचा निवाडा करण्यामध्ये पण हे लोक यांना गंडवायला लागलेले आहे. त्यांचं आयुष्य त्यात चाललंय. लोक निष्क्रिय व्हायची वेळ आली. नको बाबा ते पाप नको पुण्य नको असं म्हणायची वेळ आली. मग तुकारामांची भाषा आली, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. अरे दुसऱ्याच्या अंतःकरणाला दुःख देण्या एवढं दुसरं पापच नाही म्हणाले, आणि परोपकारा एवढं पुण्य नाही. ही जी साधेपणाची मांडणी आहे, वेद उपनिषदातलंच हे वाङ्मय आहे, दुसरं काय आहे. मग ते साधेपणाने मांडणी करण्याच्या हेतूने तुकारामांची भाषा आणि तुकारामांचे अभंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागले. आणि नित्य शाश्वत जो चिरंतन परमात्मा आहे, ज्याचा आस्वाद स्वतः तुकारामांनी घेतला, तो आपल्या पुरता मर्यादित राहू नये, तो इतरांपर्यंत देखील पोहोचला पाहिजे. अशा प्रकारची अप्पलपोटेपणा तुकारामांच्या मध्ये नव्हता. म्हणजे असं लक्षात घ्या, आता ते काय म्हणतात त्याले, शेतातलं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना पटणार नाहीये, दृष्टांत तो कदाचित माहीत नसणार आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या जवळचं उदाहरण एक देतो की एखाद्या महिलेने दिवाळीच्या निमित्ताने घर चकचकीत करण्यासाठी म्हणून एखादं काही बाहेरून आणलेलं आहे. ते असतात आजकाल काहीतरी साबण असेल, काय पेस्ट असेल, अजून काहीतरी असेल, ते सगळे पूजेचे उपचाराचे भांडे सगळे चकचकीत करून ठेवले. भरपूर स्वच्छ घर लख्ख सोन्यासारखं प्रकाशमान झालं. आणि शेजारणींनी आल्यानंतर सहज बघितलं, एका अर्थाने आश्चर्यचकित झाली आणि विचारलं की बाई हे कुठून आणलं हो तुम्ही, हे सगळं एवढं चकचकीत केलंय. आता हे जर दुसऱ्याला सांगितलं कुठून आणलंय तर नुकसान काय आहे? शून्य नुकसान. पण सांगायची इच्छा आहे का आपली? काहीतरी दिलं होतं मुलांनी, आणलं, आम्ही केलं, आणि त्याचं ते कव्हरच टाकून दिलं. बघा आम्हाला माहित नाही त्याचं नाव काय. काय संबंध या गोष्टीचा? त्या बाईनी त्याच प्रकारचं पॉकेट आणून तिचं घर लख्ख केल्याने तुमचं बिघडणार काय आहे? मेरे कमीज से तुम्हारी कमीज सफेद क्यों, आहे की नाही? सांगितलं तर कुठं बिघडतं? उलट मनाने सांगायला पाहिजे की अरे मी हे आणलंय, फारच चकचकीत व्हायला लागले बरं का, तुम्ही उगा हाताला घट्टे पाडून घेऊ नका आणि चिरा पण पाडू नका. या दिवाळीत मी जे आणलंय ना तेच तुम्ही पण वापरा. तुमचं घर ते सगळे उपचाराचे भांडी बिंडी देवाची सगळी स्वच्छ करून घ्या तुमची. नाही, ते मुलांनी आणलं होतं, कुठून आणलं होतं की त्याचं कव्हर त्याच दिवशी टाकून दिलं बघायच्या आधी जर कळालं असतं तर सांभाळून ठेवलं असतं. मला काय माहित तुम्हाला पाहिजे होतं. 10 वाक्य बोलायला तुम्हाला वेळ आहे, त्याचं नाव सांगायला तुम्हाला वेळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे बदलायसाठीच माझा सगळा अट्टाहास आहे. किमान ज्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ नाही अशा गोष्टी सर्व परिचित करायला काय हरकत आहे. पण समाज असा आहे की तेही त्यांना सर्व परिचित करू द्यायचं नाही. त्या आयडेंटिटी क्रायसिस पण आहे. माझं काहीतरी वेगळेपण सिद्ध झालं पाहिजे अशा प्रकारची भावना पण आहे. तुकाराम म्हणतात की हे संसारच मुळामध्ये नश्वर आहे, हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे, मायेवरती आधारित आहे. तुम्हाला भासायला लागलंय. रज्जू सर्पाकार भासले जगडंबर म्हणलंय. ते सापाला दोरी, दोरीला साप, काय काय आहे ते सगळं वेदांतातली भाषा. त्याच्यासारखं हे जग म्हणाले हे काहीच खरं नाहीये. आणि त्या खोट्या असणाऱ्या जगामध्ये तुमचे हे जे खरे खरे भांडे वाटले, त्या भांड्याला लावलेलं पॉलिश लोकांना न सांगण्यामध्ये कुठला शहाणपणा आहे? तुकारामांना हे सांगायचे म्हणून तुकारामांची ती भाषा आपल्याला बघायची आहे. आणि शेवटी तर की काय म्हणता येईल, देवत्व तुकारामांना स्वतः बघायला मिळालं. चतुर्भुज पांडुरंगाचं दर्शन भंडारा डोंगरावरती झालं. तुकारामांनी स्वतःकडे बघितलं, स्वतःच्या आयुष्याकडे बघितलं, स्वतःच्या परंपरेकडे बघितलं आणि लक्षात आलं की अरे मी तर सामान्य आहे, अनुरणीय थोकडा, त्या अनुरेणून मी लहान आहे. पण मला आकाशा एवढं होण्याचं भाग्य लाभलंय का? तर माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न झालं आणि त्या वैराग्यामुळे मला भक्तिप्रवण झालो. भक्तिप्रवण होऊन पांडुरंगाची मला भक्तीची आवड लागली आणि साक्षात चतुर्भुज परमात्म्याने मला दर्शन दिले. हे माझ्याच नाही, सगळ्यांच्या आवाक्यात आहे. मी सगळ्यांना जाऊन सांगितलं पाहिजे. अशा प्रकारची भाषा देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. अरे चित्तात धरा म्हणाले तुम्ही, तुम्हाला पण देव होता येईल. ते रॅपर लपून नाही ठेवलं की त्याच्यामध्ये कोणतं पावडर आणलं, कोणती पेस्ट, अजिबात लपून ठेवलं नाही तुकारामांनी. डोंगरावरनं पळत आले, अक्षरशः धाप लागेपर्यंत पळाले आणि धाप लागलेल्या अवस्थेमध्ये अभंग रचना करून सांगितलं की अरे तुम्हाला होता येईल, तुम्ही होऊ शकता, काही अवघड नाही, सहज साध्य आहे. हे सांगण्याचा हेतू तुकारामांचा अभंग रचनेच्या मागे होता. बघा ही गाथा, त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण या ठिकाणी बघितली. कुठल्या पार्श्वभूमीवरती तुकारामांनी गाथा लिहिली. हे केवळ ग्रंथ नाही,
हा केवळ ग्रंथ नाहीये, हे एका काय म्हणता येईल त्याला, साक्षात देवानी येऊन स्वतःला व्यक्त केलेलं सगळं हे कथन आहे. देव आले साक्षात आणि त्यांनी सगळं कथन केलेलं हे सगळं आहे. त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं तर त्या देवाशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही. तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता याच्यावरती ते अवलंबून आहे. त्यामुळे गाथेची सगळी पार्श्वभूमी म्हणून मुद्दाम निवांत तुम्हाला सांगितली. त्याच्या मागे भावना पण तीच होती. वेळ संपतच आलाय जवळपास, पण एक 15 मिनिटामध्ये आपण आजचा भाग चालेल ना? 15 मिनिट बसू शकाल का सगळे? नाही, तुमच्या पायाच्या शरीराच्या दृष्टीने. बाकी तुम्हाला माझं चांगलंच म्हणावं लागणार आहे मला माहिती आहे, पण तुमचं शरीर साथ देईल ना? आपण मुद्दाम हे विस्ताराने बघितलं. गाथेकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन निकोप झाला पाहिजे. त्याच्याबद्दल आम्हाला प्रेम वाटलं पाहिजे. त्या अवस्थेमध्ये जाऊन अभंगाकडे बघता आलं पाहिजे. एखादा अभंग समोर आलाय आमच्या, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र हिन खाती सर्पतया, असा अभंग तुकारामांचा आल्याबरोबर आमच्या लक्षात आलं पाहिजे की चित्त शुद्ध होण्याबद्दल तुकाराम काय म्हणतायत, त्यांचं चित्त शुद्ध कसं झालं असेल, त्यांना कशा प्रकारचा अनुभव आला असेल. रामेश्वर भट्टांनी जेव्हा त्यांना ते पत्र पाठवलं, त्या पत्रामध्ये काय म्हणाले की मला हे 10 व्हायला लागले, असं सगळं व्हायला. आणि त्याचं उत्तर येते चित्त शुद्ध तरी शीतल होतीला अग्निज्वाळा, त्याच्यामधलं एक कवन आहे. अग्निज्वाळा शीतल होतील म्हणाले चित्त शुद्ध झाल्यानंतर. रामेश्वर भट्ट तुमचं चित्त शुद्ध करून घ्या, हे अग्निबिग्नी काही तुम्हाला त्रास देणार नाही. त्याचा अनुभव रामेश्वर भट्टांना आला आणि म्हणून रामेश्वर भट्टांनी आरती करेपर्यंत तुकारामांच्या सोबत राहील. ही सगळी संगती जोपर्यंत आम्ही जोडणार नाही तोपर्यंत तुकारामांच्याकडे एका अपेक्षित दृष्टीने बघण्याचं जे एक आवाका लागतो तो आवाका आमच्याजवळ येणार नाही. म्हणून आपण हे बघितलं. आता आपण बघूयात की कुठल्या तत्वज्ञानाचा प्रभावाखाली तुकारामांनी लिहिलेला आहे. फक्त अद्वैत तत्वज्ञान आहे, दुसरं काही नाही. आचार्यांनी जे मांडलं त्याच्या पलीकडे तुकारामांनी काही मांडलं नाही. आता अजून म्हणलं तर मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये कल्पित द्वैत मांडलेलं आहे. इथे तुकाराम पण मी भक्त तू देवा ऐसे करी म्हणतात. ते तात्कालिक आहे. भगवंताची इच्छा, त्याच्याशी प्रेम व्यक्त करायचं आहे. मी आणि माझी बायको एकच आहेत म्हणून जमत नाही ना. घास भरवायचा तर दोघं वेगवेगळे लागतील, समोरासमोर बसावं लागेल, एकमेकाजवळ ताट घेऊन बसावं लागतील. आम्ही एकच आहेत म्हणून जमत नाही, आम्ही 2 व्हावं लागेल, आम्हाला त्या कारणासाठी व्हावं लागेल. तो जो आनंद आहे एकमेकाला घास भरवण्याचा, तो आनंद घेण्यासाठी मला 2 ठिकाणी व्हावं लागेल. तेच आहे तू भक्त मी भक्त तू देवा ऐसे करी, जे कल्पित द्वैत माऊलींनी तिकडे मांडलेलं आहे. तेच अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये तुकोबांनी इथं मांडलंय. परंतु तत्वज्ञान जे तुकारामांनी मांडलंय ते केवळ आणि केवळ अद्वैत मांडलेलं आहे, दुसरं काहीच नाही मांडलं. तसं नसतं तर विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अशा प्रकारची भाषा तुकारामांची झाली नसती. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जगाची कल्पना तिकडे विश्वात्मक म्हणतायत, आता विश्वात्मके देवे म्हणतायत माऊली, इकडे हे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणतायत. काय वेगळी भाषा वापरतात. हे वेदांचा सगळा तो अध्यात्म जो आहे, हा सगळा अद्वैताचा सगळा विचार जो आहे, तो अद्वैताचा विचार तुकारामांनी आपल्या अभंगातून मांडलाय. त्यामुळे ते द्वैती होते. त्यांनी किंचित द्वैत मांडलं, केवल द्वैत, अद्वैताद्वैत. हे चर्चा करणारे खूप, त्याच्यावरती एखाद्या वेळेला आपण स्वतंत्र बोलू. हे चर्चा करणारे कुठेच पोहोचत नाहीत, हे तिथेच बसून राहतात, त्याच्या पलीकडे ते जात नाही. पण तुकारामांच्या गाथेचा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल अद्वैत तत्वज्ञान सोडून कुठलंही तत्वज्ञान त्यांनी मांडलं नाही. भक्तिरसाचा आनंद घेण्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या एंटिटीज लागतात. म्हणून त्या ठिकाणी मी भक्त तू देवा ऐसे करी अशा प्रकारची भाषा तुकारामांनी मांडली. पण ती खेळण्यापुरती होती. खेळ संपल्यानंतर पुन्हा तू आणि मी एक आहे अशा प्रकारची त्याच्या मागची भावना तुकारामांनी मांडलेली होती. धर्माचा प्रभाव, आपण तत्वज्ञान बघितलं अद्वैत, धर्माचा प्रभाव कोणता होता तुकारामांच्या वरती? वैदिक धर्माशिवाय नव्हता. जे सगळे विद्रोही तुकाराम, त्यानंतर तुकारामांमधलं काय ते समाजसेवक, तुकारामांमधला क्रांतिकारी, हे जे सगळे पुस्तकाचे टायटल्स आपण बघतो ना, हे सगळं झूट आहे. तुकाराम वैदिक धर्माचा प्रसार करत होते. वेदाचा तो अर्थ आम्हासीच थावा, एरांनी व्हावा भारमाता, ही त्यांची भाषा होती. आता एरांनी व्हावा भारमाता, त्यातला भार काय आहे? भार म्हणजे त्या वेदवाङ्मयावरती चढलेलं मळब आहे. तो मळब तुम्ही व्हा म्हणले, पण आतला वेद जो आहे ना तो माझा आहे म्हणाले. त्याचा अर्थ मला माहिती आहे आणि तोच अर्थ मी कथन करणार. त्यामुळे वैदिक वाङ्मयाच्या पलीकडे दुसरा कुठलाही प्रभाव तुकारामांच्यावरती नाही, हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आणि तसं नसतं. ज्ञानेश्वरांवरती वैदिक वाङ्मयाचा प्रभाव आहे, तो आपण मान्य केलेला आहे. एकनाथांवरती आहे, तो आपण मान्य केलेला आहे. त्याला काही कोणी आक्षेप घेतलेला नाही.
एकनाथांचं तत्वज्ञान वैदिकच आहे, ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान वैदिकच आहे. आणि तुकाराम आपल्या गाथेमध्ये वारंवार ज्ञानेश्वर माऊलीला आणि एकनाथ महाराजांना जर वंदन करत असतील आणि त्यांच्या संबंधीचं चिंतन त्या ठिकाणी मांडत असतील, आणि जसं तिकडे भाष्यकारा ते वाट पुसतू म्हणाले माऊली, तशाच प्रकारे मी ज्ञानेश्वरांना विचारून सगळं करतोय, हे सगळं जर तुकाराम या ठिकाणी म्हणत असतील तर ते वैदिक सोडून दुसऱ्या कुठल्याही धर्माच्या प्रभावाखाली असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आता तुमच्या लक्षात येईल की ती जी भाषा आपण मुद्दाम जो वेळ दिला या सगळ्या गोष्टीला, की जे वाटतं ना की हे थोडं चाललंय विद्रोहाकडे अजिबात चाललेलं नाही. ते योग्य पद्धतीने चाललेलं आहे, पण त्या काळाला सुसंगत अशा पद्धतीने चाललेलं आहे. आणि मग संतांचा प्रभाव म्हणाल तर ज्ञानेश्वर आदी सगळ्या संतांचा तुकारामांवरती प्रभाव होता. ज्ञानेश्वर महाराज होते, एकनाथ महाराज होते, त्यांच्या समकालीन चांगदेव होते, गोरोबा काका होते, जनाबाई होत्या, कानोपात्रा होते, सगळे 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 संत होते ज्यांचा प्रभाव त्यांच्यावरती होता. एक वेगळा प्रभाव तुकारामांच्या सगळ्या आयुष्यावरती आणि साहित्य निर्मितीवरती होता, तो कबीरांचा होता. आणि त्या प्रभावामधून ज्ञानेश्वरांनी तुकारामांनी मग कधी काळी हिंदीमध्ये देखील काव्य केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. पण कबीरांची जी भाषा होती ती पण थेट होती, दोह्यांच्या माध्यमातून केलेली सगळी भाषा. दोह्यांमध्ये तो कबीर तीच भाषा वापरत होते, निरक्षीर न्यायाचीच त्यांची भूमिका होती कबीराची. त्यामुळे कबीरांची ती जी भाषा होती ती तुकारामांना जास्त भावली. त्यामुळे त्याही भाषेचा आणि कबीरांच्या तत्वज्ञानाचा एक प्रभाव त्यांच्यावरती पडला. कबीर निरेश्वरवादी होते, तथापि तुकारामांनी ते निरेश्वरवाद तिथला न स्वीकारता त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळा वाद त्या ठिकाणी जो आपला अद्वैत सिद्धांत आहे, आपला वैदिक धर्म आहे, तो स्वीकारला. कबीर देखील वेगळा विषय, पण ते निरेश्वरवादी म्हणता येत नाही. म्हणताना आपण म्हणतो की ते तशा प्रकारचं रचना आहेत, हे आहे. त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं चिंतन होतं. त्या चिंतनाला अधिक विश्लेषण करत गेलं तर अद्वैताच्या पलीकडे कबीरांनी देखील काही मांडलेलं नाही. त्यामुळे कबीर त्या अर्थाने अद्वैताचेच पुरस्कर्ते असं आपल्याला म्हणावं लागतं. तुकारामांनी अभंग लिहिले, तुकारामांनी ओव्या लिहिल्या, दोन्ही प्रकारची साहित्य रचना तुकारामांनी केली. त्यांच्या मांडणीचा जो प्रभाव ज्याला आपण म्हणतो तो तत्वज्ञान त्यांच्याकडे होतं, संलग्न अनुभव स्वतःचे ते वापरत होते. आणि त्या काळामध्ये लोकांना समजतील अशा दृष्टांताची गुंफण असं ते एक सुंदर अशा प्रकारचं मिश्रण आमच्या समोर येत होतं. इतके छान दृष्टांत होते की ते बोलीभाषेमध्ये देखील आले. म्हणजे आपण बोलत असताना एखादी म्हण म्हणून जसा वापर करतो, ते तुकारामांचीच भाषा आहे. ती तुकारामांची भाषा म्हणीच्या स्वरूपात आली. इतकी स्वीकारार्हता त्या भाषेची होती. त्यातनं हे लक्षात येते की समाजाच्या पचनी पडलेली ती भाषा होती, अंगवळणी पडलेली भाषा होती. उदाहरणासाठी लोक ती भाषा वापरत होते, अशा प्रकारची त्यांची ती सगळी भाषा होती. तुकाराम कालसंवादी होते, वास्तवदर्शी होते. स्वप्नरंजन तुकारामांनी फार केलं नाही. बालक्रीडेचे थोडे अभंग, कारण ते बालक्रीडेचे अभंग तुकारामांनी का लिहिले त्याचा संदर्भ आहे. जेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा जे गोप आणि गोपी तिथे बाजूला उभे होते, त्या गोपगोपींच्या पैकी एक स्वतः तुकाराम महाराज होते. आणि ते तिथे असल्यामुळे ते मी बघितलेलं आहे, ते तुम्हाला पुन्हा सांगतोय. अशा प्रकारची तुकारामांची भावना असल्यामुळे बालक्रीडेचे अभंग तुकारामांनी लिहिले. ते एका ठिकाणी काका सांगायचे, एक वारी एक सारी, की एकीला मी आत जाऊ देतो, नंतर तिचं दर्शन झालं की ती बाहेर यायची, मग दुसरी यायची. त्या कृष्णाला बघण्याची गोपींची तळमळ ज्या अभंगात तुकारामांनी व्यक्त केली आहे, त्या अभंगाचा संदर्भ ते द्यायचे आणि म्हणायचे की तेव्हा देखील तुकाराम त्या ठिकाणी होते, म्हणून त्यांनी ते बालक्रीडेचे अभंग केले. कधी नाजूक अभंग पण लिहिले, कन्या सासुराशी जायसारखे, परंतु बहुतेक वेळेला त्यांची भाषा रोकटोक आपल्याला बघायला मिळते. आश्रम म्हणलं तर चारी जे काही आपले आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आहे, गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे, संन्यास आहे, चारी आश्रमाचा पुरस्कार तुकारामांनी केला. चारी आश्रम चांगल्या पद्धतीने करावेत अशा प्रकारचा आग्रह धरला. त्यांना स्वतःला गृहस्थ आश्रम तेवढा चांगला करता आला नाही तुकारामांना, आणि संन्यास घेता आला नाही या दोन आश्रमाला. पण ते संन्यासांच्या पलीकडे होते, तशा प्रकारची वृत्ती त्यांच्या ठिकाणी आली होती. म्हणजे ते वाचायचं असेल तर संन्यासाची लक्षणं मनुस्मृतीमध्ये वरदानंद भारतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडली. आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या भगव्या कपड्याला संन्यासी म्हणायचं नाही हे पक्क होऊन जातं आपलं. त्या संन्यासाच्या वृत्तीचा जो परिपोष आहे तो आम्हाला तुकारामांच्या वागण्यामध्ये दिसतो. त्यामुळे वृत्तीने तुकाराम संन्यासी पण होते. वानप्रस्थ त्यांनी घेतलाच होता, घरदार सोडून दिलेलं होतं. गृहस्थाश्रमामध्ये सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले होते कुटुंबाला सुखी ठेवण्याचे. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, हे त्यांचंच आहे. म्हणजे बाळाला जठरामध्ये वाव कुठं होता, त्यांनी कसा वाव करून घेतला, दोरे चिरा कापे पडिला कांचनी, ही सगळी तुकारामांचीच भाषा आहे. की दोऱ्यांनी जर दगडाला घासत गेलात तर कधी ना कधी दोऱ्याला त्या दगडाला देखील चीर पडेल. अशा प्रकारचा अत्यंत चांगला अनुभव तुकारामांनी संसाराच्या संबंधी मांडलेला आहे. म्हणजे काय की संसार चांगला करण्याचा प्रयत्न तुकारामांनी केला, तो प्रारब्धाधीन असल्यामुळे फसला. त्याच्याकडे प्रारब्धाधीन म्हणूनच तुकारामांनी बघितलं, म्हणून त्याबद्दल तक्रार देखील तुकारामांनी
केली नाही, परंतु चारही आश्रमांचं त्यांनी त्या ठिकाणी महत्त्व ज्याला म्हणता येईल ते दिलेलं आहे. कुठले ग्रंथ प्रमाण मानले, मला वाटतं आपण एक 5 मिनिटामध्ये संपू आणि कधीतरी पुढे तुकारामांच्या अभंगांचे विषय हा स्वतंत्र विषय आपण त्या ठिकाणी करू. हा 2-3 मुद्दे आहेत, तेवढे 5 मिनिटात संपून आपण थांबूयात. वेद तुकारामांचं प्रामाण्य त्यांनी मांडलं. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची सांगिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. वेदाचा सार काय आहे? विठोबाशी शरण जावे. विठोबा म्हणजे परमात्म्याला शरण गेलं पाहिजे आणि निजनिष्ठे निष्ठापूर्वक त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. याच्या पलीकडे वेदांनी काहीही सांगितलं नाही, अशी भाषा तुकारामांनी केली. त्या भाषेवरती आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. त्याचं कारण असं आहे की हे वेदवाङ्मय तुकारामांनी ज्याला म्हणता येईल पोळून पिलं. भंडारा डोंगरावरती जी तपश्चर्या केली, त्या तपश्चर्येमध्ये वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, पुराण हे सगळं त्यांनी समजून घेतलं. त्यांना आलेल्या अडचणी साक्षात परमात्म्यालाच विचारल्या, त्या अडचणी देखील सोडून घेतल्या आणि तुमच्या माझ्यासमोर सार मांडलेला आहे. म्हणून तो अट्टहास आहे त्यांचा, म्हणून ती आग्रही भाषा आहे, म्हणून ती धाडसाची भाषा आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, आम्हालाच माहिती म्हणाले, इतरांना काही माहिती नाहीये. का नाहीये? ज्यांनी जे वेद ज्याच्या श्वासामधून निर्माण झाले त्या माणसाच्या मुखातून प्रत्यक्ष मी हे ऐकले म्हणाले. तुम्ही तरी श्वासातून पुढे 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 अर्थ लावत गेलात, मी तर त्याच्याकडून प्रत्यक्ष ऐकले वेदाचं वाङ्मय काय आहे, म्हणून ती भाषा वापरली. म्हणून वेदांना प्रामाण्य मानून तुकोबांनी ही सगळी मांडणी केलेली आपल्याला बघायला मिळते आहे. ब्रह्मसूत्र देखील आहे त्यांच्या सगळ्या चिंतनामधला विषय आणि ब्रह्मसूत्रामधल्या बऱ्याचशा सूत्रांचं भाषांतर तुकोबांनी आपल्या अभंगामध्ये केलं आहे. शास्त्र योनित्वात असं म्हणलेलं आहे की त्या भगवंतापासून सगळं हे निर्माण झालेलं आहे. शास्त्र, जग, सगळे पुराण हे ते सगळं अशा प्रकारचं शास्त्र योनित्वात अशा प्रकारचं सूत्र ब्रह्मसूत्रामध्ये मांडलं गेलेलं आहे. आणि त्या सूत्राला धरून वेदाचे जे मूळ तुका म्हणे अशा प्रकारचा तुकारामांचा अभंग आहे की हे वेदाचं मूळ कोण आहे म्हणाले, माझा परमात्मा पांडुरंग आहे. तिकडे ब्रह्मसूत्र म्हणतात शास्त्र योनित्वात. शास्त्र कुठून आले तर भगवंतापासून आले. इतकं भाषांतर करण्या इतकं त्यांचा अभ्यास या ग्रंथाचा झाला होता. भाषांतर केलं म्हणजे त्याला आजच्या भाषेमध्ये घ्यायचं नाही. भाषांतर करण्यासाठी तशा प्रकारचा अभ्यास आणि अर्थदृष्टी असावी लागते, ती तुकोबांच्याकडे होती. ब्रह्मसूत्र समजून घेतलं होतं, म्हणून शास्त्र योनित्वात ब्रह्मसूत्र म्हणत असताना हे शास्त्र कोणतं? हे वेद आहेत. वेद भगवंतापासून निर्माण झाले आणि म्हणून वेदाचे ते मूळ तुका म्हणे, वेदाचं मूळ माझा पांडुरंग आहे, अशी भाषा त्यांच्याकडे आली. भगवद्गीता तर त्यांच्या आवडीचा ग्रंथ होता, त्यामुळे यदा यदा ही धर्मस्यवरती जशाला तसं धर्मरक्षावयासाठी करणे अटी आम्हासी. धर्मरक्षण करण्यासाठी आम्हाला यावं लागतं, आम्हाला पुन्हा पुन्हा इथे यावं लागतं आणि मग तो सगळं आम्हाला धर्माचं रक्षण करावं लागतं. ही भाषा भगवद्गीतेमधली श्रीकृष्णाचं जे वचन आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भानव, तेच वचन जशाला तसं तुकाराम मांडतायत असं आपल्याला दिसतं. श्रुतींचा तुकारामांचा अभ्यास होता. श्रुतींना देखील आपल्या साहित्यात घेऊन आले. अनुरणीयाम महितो महियाम हे श्रुतींनी माणसाच्या जीवाचं केलेलं वर्णन आहे. तेच वर्णन अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा याच्यामध्ये आलेला आहे. तिथे तुकाराम नव्हते म्हणून तुका आलेलं नाहीये श्रुतीमध्ये, एवढाच फरक पडलेला आहे. इथे त्यांनी स्वतःला उद्देशून ते म्हणलेलं आहे. पण अनुरणीयाम महितो महियाम याचं आणखी चांगलं भाषांतर अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा याच्यापेक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे श्रुतींचा देखील एक प्रभाव त्याला म्हणता येईल तुकारामांच्यावरती होता. त्या ठिकाणी स्मृती आहेत, स्मृतींनी आश्रम विचार केलेला आहे. स्मृतींचं काम होतं आश्रमांचा विचार करणं. त्यामुळे ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी अशा प्रकारचा तुकोबांचा अभंग आहे. ते षटकर्म आणि आश्रमाचा सगळा विचार तुम्ही केला पाहिजे, तो स्मृतीमधून आलेला सगळा विचार आहे. स्मृतीमध्ये मनुस्मृती पण येते, त्याचाही विचार तुकोबांनी त्या ठिकाणी केलेला आहे. उपनिषदांचा प्रभाव तुकारामांच्यावरती आहे. सर्वम खलविदम ब्रह्म उपनिषदातलं महत्त्वाचं तत्वज्ञान त्या ठिकाणी सांगितलंय. तुकाराम महाराज म्हणतात वंदीन मी भूते आता अवघेची समजते, तुमची करीन भावना पदोपदी नारायण. वंदीन मी भूते, मी सगळ्यांचं वंदन करतो, अशा प्रकारची भावना जी आहे ते सर्वम खलविदम ब्रह्म, जगामध्ये सर्वत्र भगवंत व्याप्त आहे, विष्णुमय जग, अशा प्रकारची जी भाषा तुकारामांची आलेली आहे तो सगळा प्रभाव त्यांच्यावरती आम्हाला बघायला मिळतो उपनिषदांमधल्या तत्वज्ञानाचा. त्यामुळे स्मृती, पुराण, उपनिषद, भगवद्गीता, वेद या सगळ्या साहित्याचा त्यांच्यावरती प्रभाव आहे. ज्ञानेश्वरीचा तर प्रभाव आहेच आहे, त्याच्याहीपेक्षा एकनाथी भागवताचा प्रभाव आहे. एकनाथी भागवतामधल्या ओव्यांना अभंगाचं रूप तुकारामांनी अनेक ठिकाणी दिलेलं आहे. विषय मांडत असताना विषय इतका छान चालू आहे, मग त्या विषयामध्ये वेगळं तत्वज्ञान मांडायची गरज नाही, म्हणून जशाला तशी ओवी घ्यायची एकनाथ महाराजांची आणि त्याच ओवीला अभंगाचं रूप द्यायचं. रामनामे विन तोंड ते केवळ जाण चर्मकुंड असं एका ठिकाणी एकनाथ महाराजांनी म्हणलंय.
रामनामे विन तोंड ते केवळ जान चर्मकुंड. तुकाराम महाराज म्हणतात, नामन म्हणे ज्याचे तोंड त्याची चर्मकाचे कुंड. इतकं भाषांतर सरळ सरळ त्यांनी केलं. भाषा बदलली, काळाच्या नुसार बदलली, पण एकनाथांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो. शेवटचा मुद्दा आहे तेवढा बघूयात आपण, की तुकारामांचं भाषेचं प्रभुत्व कसं होतं, रसालंकाराची त्यांची ज्ञान कसं होतं, त्याच्याबद्दलचं जे चिंतन आहे ते चिंतन. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा विषयांच्या संदर्भामध्ये, विषयांमध्ये भक्तविचार, देवविचार, देवभक्त दोघांचा विचार, हा सगळा जो विचार त्यांनी केला, पांडुरंगाचा विचार, आत्म्याचा विचार, हे सगळे विचार आपण पुढच्या प्रवचनामध्ये एकामागे एक बघू. पुढच्या प्रवचनामध्ये शक्यतो प्रयत्न करू की हे सगळे विषय संपतील आणि तुकारामांच्या गाथेचं संदर्भ, प्रामाण्य, प्रयोजन, भूमिका, महत्त्वाचे विषय आणि त्यांचं भाषा सौष्ठव या गोष्टी आपण पुढच्या व्याख्यानामध्ये, पुढच्या प्रवचनापर्यंत सगळ्या पूर्ण करू. आज आपण नको ना भाऊ, नको आज आपण जवळपास 1.25 तास मागच्या वेळेसारखाच या ठिकाणी दिलेला आहे. मलाही आनंद यायला लागलेला आहे, पण मला याची जाणीव व्हायला लागलेली आहे की आपण जे करतो आहोत ते अत्यंत अल्प आहे, याच्या पलीकडे जाऊन करायला पाहिजे आहे. आणि ज्यांना या विषयामध्ये गती आहे अशा लोकांनी जास्तीत जास्त करायला पाहिजे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी जे करतोय त्याला जोडून आपण पण तो प्रयत्न करावा. सगळ्यांनी तुकारामांना जास्तीत जास्त समजावून घेण्याचा प्रयत्न करावा. तुकाराम आपल्या घरातले करून घ्यावेत. खरं तर मनातले तर होतीलच, आपण आधी घरातले पण करून घ्यावेत. मनातलं 1-2 मिनिटं आहे फक्त, घरातले आधी करून घेऊयात, मग मनातले होतील. मी या निमित्ताने नक्की विनंती करेल, ज्यांच्या घरामध्ये तुकारामांची गाथा नसेल अशांना मनातून विनंती आहे की तुकारामांची गाथा घरामध्ये असावी. ज्यांना तुकारामांच्या गाथेमधल्या अर्थासंबंधीची गोडी आहे, आवड आहे, अशा लोकांनी शंकर महाराज कंधारकरांची सार्थ गाथा आपल्या घरामध्ये ठेवावी आणि पुढच्या पिढ्यांच्या हातामध्ये ती कशी जाईल, त्यांच्या कमीत कमी बुकशेल्फमध्ये कशी राहील, त्यांच्या किंडलवर कशी राहील याचा तरी विचार करावा. नाहीतर नाही, त्याची काय म्हणता येईल, हार्ड कॉपी किंडलवरती पण तुकारामांची गाथा उपलब्ध आहे, त्यांच्या समोर असावी. मला खात्री आहे की जे तुकाराम वाचतात, जे तुकाराम समजून घेण्याचा प्रयत्न करतात, समजतात असं नाही, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, तुकारामाशी तादात्म्य पावण्याची इच्छा मनामध्ये निर्माण करतात, त्यांचं आणि वैराग्याचं नातं जोडल्याशिवाय राहत नाही. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.